आई शपथ. नमस्ते पुरंदरे सर. तर आवाज म्यूट आहे तुमचा. हा नमस्कार. नमस्कार. आमच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम आहेत. हो हो मॅडम ही जॉईन झाल्यात सर. आता पुढच्या काही मिनिटात आपण चालू करू. नमस्कार. सुरू करायचं का? 10:30 वाजलेत मला वाटतं. हो मॅडम चालेल. विमुक्ता मॅडम. हो सर, करते. हो. नमस्कार. जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या डॉक्टर वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे
आजचे हे 29वे पुष्प आणि 2021-22 या शैक्षणिक वर्षातील हे पहिलं व्याख्यान. पहिलं व्याख्यान हे कोरोनाच्या आणि पॅन्डेमिकच्या पार्श्वभूमीवर आपल्याला एक वेगळी पर्वणी ठरणारं असं नक्कीच होणार आहे. कारण सकाळीच पुरंदरे सरांशी बोलणं झालं त्याप्रमाणे पक्षी निरीक्षण ही एक वेगळी नैसर्गिक उपचार पद्धती असते असंही सर म्हणाले. तो अशा वेगळ्या आगळ्या वेगळ्या विषयाला आणि एका वेगळ्या अवलिया माणसाला आज आपण भेटणार आहोत त्यांच्या व्याख्यानातून. आजचे व्याख्याते पक्षी निरीक्षक, ज्येष्ठ निसर्ग तज्ञ, निसर्ग संवर्धक अशी ज्यांची ओळख आहे असे श्री किरण पुरंदरे सर यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते. नमस्कार सर. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सौ सुचित्रा नाईक मॅडम ज्या नेहमीच नवनवीन उपक्रमांसाठी पाठीशी असतात त्यांचंही मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम. उपप्राचार्या डॉक्टर प्रियंवदा टोकेकर, उपप्राचार्य सुभाष शिंदे सर, उपप्राचार्य आणि समन्वयक डॉक्टर महेश पाटील सर, ज्युनियर कॉलेज उपप्राचार्या संगीता दीक्षित मॅडम, तसेच ग्रंथपाल आणि प्राध्यापक नारायण बारसे सर, सर्व विभाग प्रमुख आणि सर्व समन्वयक तसेच उपस्थित सर्व प्राध्यापक मंडळींचे मनपूर्वक स्वागत. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक स्वतः बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. मी मॅडमना विनंती करण्यापूर्वी पुरंदरे सर तुम्हाला आमच्या या व्याख्यानमालेविषयी आणि आमच्या विद्याप्रसारक मंडळाविषयी थोडीशी माहिती सांगते. विद्याप्रसारक मंडळ ही शैक्षणिक संस्था ठाणे शहराचा मानबिंदू आहे. आधुनिक जगात जसे IT हब हे त्या शहराचे USP असतात तसंच एज्युकेशन हब म्हणून विप्रम ह्या आमच्या संस्थेची ओळख आहे. विद्याप्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना संस्थापक व माजी अध्यक्ष डॉक्टर वा.ना. बेडेकर यांनी केली. 5 दशकांच्या अथक परिश्रमातून छोट्याशा रोपट्याचे आज महान अशा शाखांच्या ज्ञानवृक्षाच्या वटवृक्षात याचं रूपांतर झालेलं दिसतं. पेशाने डॉक्टर असलेले स्वर्गीय डॉक्टर वा.ना. बेडेकर सामाजिक बांधिलकी जपणारे होते. ठाण्यातील मुलांना शिक्षणासाठी बाहेर जावं लागू नये या उदात्त हेतूने त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. संपूर्ण समाज सुसंस्कृत करणं हे त्यांचं ध्येय होतं. त्यासाठी त्यांनी अविरत असे प्रयत्न केले. डॉक्टर वा.ना. बेडेकर यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून जोशी बेडेकर महाविद्यालयाने स्मृती व्याख्यानमालेची सुरुवात केली. सुसंस्कृत समाज निर्माण करायच्या ध्येयाने भारावलेल्या डॉक्टर वा.ना. बेडेकर यांनी अखंड कार्य केले. त्यांच्या कार्यात अनेक सुजाण ठाणेकरांचे त्यांना विविध अंगाने सहकार्य लाभले. बेडेकर कुटुंबाची 2री व 3री पिढी देखील तितक्याच हिरिरीने हे कार्य पुढे नेत आहे. विद्यमान अध्यक्ष श्री विजय बेडेकर यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली सर्व शैक्षणिक संस्था प्रगतीपथावर आहेत. डॉक्टर वा.ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने आमच्या महाविद्यालयात आजवर विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने झाली. डॉक्टर अनिल अवचट, लेखिका माधवी घारपुरे, संपादक गिरीश कुबेर, माजी पोलीस आयुक्त डॉक्टर शिवानंदन, पत्रकार रमेश जवर, डॉक्टर शुभदा जोशी, पुरातत्व संशोधक अनिता आगाशे, डॉक्टर संतोष दास्ताने, डॉक्टर प्रभाकर आपटे, राजू परुळेकर, डॉक्टर दीपक टिळक, सामाजिक कार्यकर्त्या निलिमा मिश्रा, डॉक्टर चंद्रशेखर टिळक, डॉक्टर भरत वाटवानी, डॉक्टर गणेश देवी, डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे, पद्मश्री नाधो महानोर, श्री अविनाश धर्माधिकारी, कवयित्री नीरजा, शिक्षण तज्ञ डॉक्टर उमाशंकर अशा अनेक मंडळींनी आपली व्याख्यान पुष्पे आजवर या व्याख्यानमालेत गुंफली आहे. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक अशा सर्व अंगांना स्पर्श करणारी ही व्याख्यानमाला असून या मालेचे पुढील पुष्प
आपणासारख्या एका निसर्ग तज्ज्ञ, पर्यावरण संवर्धक, पक्षी निरीक्षक अशा व्यक्तींकडून गुंफले जाणार आहे, याचा आम्हा सर्वांना खचितच आनंद आहे. आपल्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी नेहमीच त्यांचे मार्गदर्शनपर शब्द आम्हाला मिळत असतात, ते आशीर्वचन आजही मिळते. धन्यवाद मुक्ता मॅडम. आजचे आपले सन्माननीय पाहुणे श्री किरण पुरंदरे, आदरणीय उपस्थित शिक्षकगण आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मला असं वाटतं की मराठी साहित्यामध्ये ही जंगल साहित्याची खूप सशक्त परंपरा आहे. मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगुळकर, गोनी दांडेकर आणि मला असं वाटतं की ह्याच एक पठडीतले किंवा ह्याच प्रेमाने भारावलेले, जंगलाच्या प्रेमाने आणि पक्ष्यांच्या प्रेमाने भारावलेले असे आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत श्रीयुत किरण पुरंदरे. त्यांचे काही व्हिडिओज पाहिलेले आहेत. त्यांचा जो काही कनेक्ट आपण सध्याच्या तरुण पिढीच्या भाषेत म्हणायचं झालं तर तो जंगलाशी आणि पक्ष्यांशी जो काही कनेक्ट आहे तो खरोखरच खूप हृद्य असा आहे आणि त्याच्यातनं खूप शिकण्यासारखंही आहे. जो उल्लेख विमुक्ता मॅडमनी केला की ती एक थेरपी आहे, प्राण्यांबरोबर असणं, पक्ष्यांबरोबर असणं हे निश्चितच मनाला उभारी देणारं आहे. माझे काही ज्येष्ठ सहकारी इथे आहेत आणि आपण सगळेच, आपली पिढी जेव्हा लहान होती तेव्हा बालसाहित्यामध्ये अनेकदा गोष्टीची सुरुवात की एका जंगलात एक भिल्ल राहत असे किंवा एक राजपुत्र त्याचा रस्ता जंगलात विसरला आणि मग त्याला पक्ष्यांची भाषा त्याच्या कानावर पडली आणि त्याला पक्ष्यांची भाषा येत असल्याने त्याला पुढे काय होणार ही परिस्थिती त्याच्या लक्षात आली आणि मग तो कसा संकटांवर मात करत गेला वगैरे असे खूप मजेशीर उल्लेख असायचे. तेव्हा खूप गंमत वाटायची की अरे पक्ष्यांची भाषा बघा, इतकं विलक्षण वाटतं आज हे वाचताना की आज माणसाला माणसाची भाषा कळेनाशी झालीये आणि आज आपल्यात असा एक व्यक्तिमत्व आहे की त्यांना माणसांचीच नाही पण पक्ष्यांची भाषा अवगत आहे. तर हे खूप छान आहे. तसंच थोडं सायकोलॉजी विषय असल्याने मला असं वाटतं की माणूस आणि पक्षी हा जो काही आर्केटाईप किंवा आदिबंध आहे तो खूप मी पुन्हा तोच शब्द वापरीन की तो खूप हृद्य आहे. की अनेक ठिकाणी आपल्याला या आदिबंधावर साहित्य निर्मिती झालेली दिसते. मग ती विश्राम बेडेकरांचं चरित्र असो ज्याचं नाव एक झाड दोन पक्षी आहे, ती कल्पना परत उपनिषदांमधनं आलेली आहे. तो सुवर्ण पक्षी वर आहे, मला आता नाव आठवत नाही, पण एक अतिशय सुंदर इंग्रजी कथा पण अशा धाटणीची आहे. हंसाला विशेष प्राधान्य दिलेले आहे सगळ्या स्पिरिच्युअल जगामध्ये आणि कबीरांचं निर्गुण भजनामधलं उड जाएगा हंस अकेला असो किंवा रामकृष्ण मिशन मध्ये हंसाला मिळालेलं मध्यवर्ती स्थान असो किंवा आधुनिक जगाला हलवून टाकणारं पुस्तक सायलेंट स्प्रिंग, कार्सन यांनी लिहिलेलं सायलेंट स्प्रिंग असो, हे सगळे आपल्याला खरं म्हणजे रिमाइंडर्स आहेत की आपल्याला नीट राहायचं असेल तर ह्या सगळ्यांबरोबर राहायला शिकलं पाहिजे आणि खास करून पक्षी मित्रांबरोबर राहायला शिकलं पाहिजे, पक्ष्यांबरोबर राहायला शिकलं पाहिजे. एवढं थोडंसं मी बोलते कारण आपण सगळे किरण पुरंदरे सरांकडनं ऐकायसाठी जमलेलो आहोत, मला याचं भान आहे, पण तो विषय खूपच सुंदर आहे. सो सर, वी आर ईगर टू हिअर फ्रॉम यू. थँक यू व्हेरी मच फॉर ग्रेसिंग द ऑकेजन and all the very best to all. Thank you very much. Thank you so much, madam. पुरंदरे सर, एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगू इच्छिते की आमच्या ज्या प्रिन्सिपल मॅडम आहेत त्या स्वतः एक खूप बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांना मॅडम आपण पुढे जाऊ. पक्षी निरीक्षण, फिलॉसॉफी, सायकोलॉजी आणि त्याचा एक उपचार पद्धती, ह्याच्या सगळ्या आयाम त्या अगदी मोजक्या शब्दात म्हणजे कुठलीही गोष्ट अतिशय मोजक्या शब्दात खूप छान मांडतात. आपण सरांकडे वळण्यापूर्वी सर्व माझ्या सहकार्यांना आणि
सर्व मंडळींना मी सर्वांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. अगदी सगळ्यात पहिल्यांदा असं सांगेन की मॅडम जसं म्हणाल्या त्या आपण आजकाल माणसांमधला संवाद कुठेतरी हरवत चाललाय. सुसंवाद तर सोडा, पण संवादही कुठेतरी मंडळी आपल्यात कमी झालेला दिसतो. आणि अशा वेळेला हे व्यक्तिमत्व जे आज आपल्यामध्ये प्रमुख पाहुणे व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत, ते माणसांच्या मनातलं तर जाणतातच, पण त्याचबरोबर ते पशुपक्ष्यांच्या एस्पेशली पक्ष्यांच्या संवादात ते अतिशय तरबेज असे आहेत आणि ते विविध पक्ष्यांचे जे आवाज काढत असतात. त्याच्यामुळे मला संत तुकारामांचा एक अभंग इथे आवर्जून आठवला की त्यांनी म्हणून ठेवले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती. म्हणजे मी त्यांचे सरांचे जेव्हा व्हिडिओ बघितले तेव्हा त्यांनी जे अचूक आवाज काढलेले आहेत की इथे हा पक्षी नाहीये त्याच्यावर आपला विश्वासच बसत नाही. आणि खऱ्या अर्थाने त्यांचे जर कोणी नातेवाईक नातलग त्यांची एक्सटेंडेड फॅमिली जी आहे, जी तुकाराम महाराजांना अपेक्षित होती, त्या अशा पक्ष्यांच्या दुनियेत वावरणारे हे आजचे आपले प्रमुख व्याख्याते किरण पुरंदरे सर, मराठीतील दिग्गज पक्षी तज्ज्ञ, निसर्ग अभ्यासक, तसेच निसर्ग रक्षक, निसर्ग संवर्धक ही त्यांची ओळख विशेष महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर ते लेखकही आहेत. पक्षी प्रेमींमध्ये ते किका या त्यांच्या निकनेमनी अतिशय प्रसिद्ध आहेत आणि तितकेच लाडकेही आहेत. पुरंदरे सरांचं शिक्षण BCom पर्यंत पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून झालं. पुढे त्यांनी वर्ल्ड वाईड फंड WFF या तर्फे स्कॉटलंड येथे जॉर्डन हिल कॉलेजमध्ये एज्युकेशन या पर्यावरण शिक्षण ह्याच्यात त्यांनी पुढची डिग्री घेतली. आणि त्याच्यानंतर मुलांबरोबरचं संवाद कौशल्य या विषयात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. म्हणजे संवाद कौशल्यात ते सगळ्या ठिकाणच्या सगळ्या पातळ्यांवरच्या संवादात ते तरबेज आहेत, हे आपल्याला ह्यातून लक्षात येतं. पुरंदरे सरांना लहानपणापासूनच भटकंतीची खूप आवड. शाळेतून वेळ मिळेल तेव्हा ते मित्र एकत्र करून सतत भटकायचे. ट्रेकिंग करणं, मेव्यावर ताव मारणं हा त्यांचा छंद होता. तसंच त्यांना आणखीन एक छंद होता, ते म्हणजे शिट्टी, शीळ घालणं ज्याला आपण म्हणतो. अतिशय उत्कृष्ट ते वेगवेगळ्या पद्धतीच्या शिट्ट्या वाजवू शकतात, शीळ घालू शकतात. पुढे वर्तमानपत्रात एका पक्षी निरीक्षणाच्या सहलीची जाहिरात कम बातमी त्यांनी वाचली आणि डॉक्टर रमेश बिडवे यांच्या संपर्कात ते आले. ह्या बिडवे सरांचं त्यांना मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि पुरंदरे सरांच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळाली. पक्षी जीवनाविषयीच्या कुतूहलामुळे त्यांनी बिडवे यांच्या बरोबर नियमित पक्षी निरीक्षणाचा आरंभ केला. पुढे स्वतंत्र भटकंती करत पक्ष्यांचा अधिवास, त्यांचं खाद्य, निसर्ग साखळीतील त्यांची भूमिका, पक्ष्यांची वैशिष्ट्य यावर त्यांनी संशोधन करायला सुरुवात केली. देशभरातली सगळी जंगलं इतकंच नाही तर परदेशातीलही काही जंगलं पुरंदरे सरांनी अक्षरशः पालथी घातली आहे. किरण पुरंदरे सर हे पक्षी जीवनावर आजवर सतत संशोधन करत राहिले आहेत. वर्षभरात ऋतूनुसार जंगलातील वन्यजीवनात वनसंपदेत कसे कसे बदल होतात हे जाणण्यासाठी एखाद आठवड्याची ट्रिप पुरेशी नसते, तर त्याकरता सातत्याने जंगलात राहावं लागतं. मग हे सगळं जाणून घेण्यासाठी आपलं संशोधन अचूक होण्यासाठी सलग 400 दिवस ते नागझिरा येथील जंगलात राहिले होते. आणि मग जंगलातील गूढ असं जे वास्तव आहे ते अभ्यासकांसमोर विविध पुस्तकांद्वारे त्यांनी आणलं आहे. त्यांचा नागझिरा जंगलामध्ये ह्या वास्तव्याच्या काळात आदिवासींशी सुद्धा संपर्क आला आणि मग वनसंवर्धनाचा अनोखा उपक्रम मागील 12 वर्षांपासून त्यांनी सुरू केला आहे. तेथील गोंड आदिवासी समाजामध्ये जागृती करणं, त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देणं हेही काम ते तितक्याच आवर्जून करत असतात. निसर्ग वेध आणि ऋतुरंग ह्या संस्था त्यांनी सुरू केल्या आहेत. शहरातील शाळांबरोबरच दुर्गम भागातील मुलांपर्यंतही पोहोचणं आवश्यक असतं आणि त्यांनाही निसर्ग संरक्षणाचे धडे देणं हे आवश्यक असतं. यासाठी ते सतत वर्षभर भटकंती करत असतात.
त्याचबरोबर जे आपण पाहतो ऐकतो ते टिपून ठेवण्याची म्हणजेच निसर्गाचे निरीक्षण लिहून ठेवण्याची सरांना आवड आहे व ह्या आवडीचं रूपांतर त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये आपल्याला झालेलं दिसतं. पक्षी संवर्धनाची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने त्यांनी 2012 साली पुण्यात किकाज बर्ड क्लब हा सुरू केला. पुरंदरे सर यांना बहुतांश पक्ष्यांचे आवाज हुबेहूब काढता येतात. त्यांनी आवाज काढल्यावर पक्षीही प्रतिसाद देतात, हे विशेष महत्वाचं. याचे रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ आपल्याला सर्वत्र उपलब्ध आहे. याच्या पुढे जाऊन त्यांनी वन्य प्राण्यांसाठी निसर्ग स्नेही तळी ही संकल्पनाही पुढे आणली आणि ती यशस्वीपणे राबवलेली दिसते. कारण उन्हाळ्यात जंगलात पाण्याची टंचाई भासते. अशा वेळेला पशुपक्ष्यांचे हाल होऊ नये या त्यांच्या काळजीपोटी निसर्ग संवर्धनासाठी त्यांनी आजवर 300च्या वर ही तळी उभी केली आहे. या सगळ्याची दखल घेऊन पुणे वन विभागाने त्यांना मानद वन्यजीव रक्षकाची जबाबदारी सोपवलेली दिसते. किरण पुरंदरे यांची आभाळ वाटांचे प्रवासी, चला पक्षी पाहिला, कपाशीची डायरी, अंगणातील परी, पक्षी आपले सख्खे शेजारी, पक्षी पाणथळीतील मुठेवरचे धोबी, सखा नागझिरा अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आभाळाचे प्रवासी आणि सखा नागझिरा या 2 पुस्तकांना सर्वोत्कृष्ट कथाबाह्य पुरस्काराचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही लाभला आहे. गेली 30 वर्ष निसर्ग आणि पर्यावरण ह्या क्षेत्रात अभ्यासक, रक्षक, शिक्षक, प्रेरक, लेखक म्हणून त्यांनी काम केलं आहे. निसर्गाचा अभ्यास, जतन आणि संवर्धन यासाठीच त्यांनी आपलं अवघं आयुष्य वाहिलं आहे. त्यांना सर्वोदय प्रतिष्ठानचा शिवाई पुरस्कार सुद्धा या कामासाठी मिळालेला दिसतो. कोणत्याही कृत्रिम साधनांशिवाय भारतातील पक्ष्यांच्या आवाजांचा नकला करत त्यांचा प्रतिसाद मिळवणं आणि ह्याचा फायदा अलीकडच्या पक्षी निरीक्षकांना किंवा पक्ष्यांची माहिती गोळा करणाऱ्यांना व्हावा, हा उदात्त हेतू घेऊन पुरंदरे सर नेहमीच हे कार्य फार आपुलकीने करत असतात. त्यांना जे विविध पुरस्कार मिळाले, सरांचा बायोडेटा खरं तर खूप मोठा आहे, पण त्यातले मोजके पुरस्कार मी वाचते. सरांना पुणे रोटरी क्लब तर्फे पुरस्कार मिळाला. एन्व्हायरमेंट ऑफ इंडिया तर्फे वसुंधरा पुरस्कार, अनेक पुरस्कारांबरोबरच वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा वसुंधरा मित्र पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. आणि हे सगळं करत असताना सरांचं जे आवडतं कार्य की अनेक मंडळींना पक्षी निरीक्षणासाठी उद्युक्त करणं आणि ज्यांना गरज आहे त्या पक्षी निरीक्षणातून निसर्गोपचार ही एक उपचार पद्धती डेव्हलप करणं, हे काम ते सातत्यानं करत असतात. मंडळी, शेवटी मी इतकंच म्हणेन की निसर्ग जसा मुक्त हस्ताने आपली संपदा सर्वांना देत असतो, तसंच पुरंदरे सरही आजवर आपले सतत ज्ञान वाटत असतात आणि त्याच्यातच त्यांना अतिशय आनंद होत असतो. म्हणूनच पुरंदरे सरांना मी विनंती करते की आपला हा जो मौलिक ज्ञानाचा अनुभव आहे तो आम्हा सर्वांसाठी आपणही द्यावा. पुरंदरे सर. सगळ्यांना माझा नमस्कार. विमुक्ताताई राजे, डॉक्टर सुचित्रा नाईक, महेश पाटील यांना पण माझा नमस्कार. सगळे या कार्यक्रमासाठी जमलेले ऐकणारे जे मित्र आहेत, विद्यार्थी मित्र, त्यांना पण नमस्कार. हा पक्षी हा जो विषय आहे त्या विषयाच्या खरं तर आपण सगळेजण लहानपणापासूनच प्रेमात पडतो. असा एक संस्कृत मध्ये एक छोटा एक श्लोक आहे किंवा काही ओळी आहेत की आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छती. तर मी असं म्हणेन सर्वदेव नमस्कारम विहंगम प्रति गच्छती. म्हणजे आपण पक्ष्यांना नमस्कार केला पाहिजे, कारण पक्षी फार महत्वाची भूमिका निसर्गामध्ये बजावतात. तुमचं जे बेडेकर कॉलेज आहे
त्या कॉलेजमध्ये असे कितीतरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असतील की ज्यांना असं वाटत असेल की आपण पक्षी निरीक्षण करावं, निसर्ग निरीक्षण करावं, निसर्गाचा अभ्यास करावा, तर त्यांच्यासाठी खूप मोठं दालन आता उघडं आहे. मी तुमच्याशी प्रत्यक्षात आता जिथून बोलतोय ते नागझिरा अभयारण्यातून बोलतोय. त्यामुळे जर का काही तांत्रिक अडचणींमुळे थोडं मागे पुढे झालं तर मला क्षमा करा. आपण हा जो विषय आज समजून घेणार आहोत तो तर खरं इतका सुंदर विषय आहे की आपल्या परिसरातूनच याची सगळ्याची सुरुवात होते. आणि म्हणून आपण लहानपणापासूनच सगळेजण वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघत असतो आणि त्यांची नावं देखील आपल्याला माहिती असतात. पक्ष्यांचं जे जग आहे त्या जगामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या घराच्या अवतीभोवती पण वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. पक्षी आणि निसर्गाचा काय संबंध आहे हे शोधून बघणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं. पक्षी आणि झाडांचा, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा, पक्षी आणि कीटकांचा, पक्षी आणि फुलपाखरांचा, पक्षी आणि उभयचर प्राण्यांचा, पक्षी आणि झाडांचा काय संबंध आहे हे जर का आपण असा प्रश्न जर का आपण स्वतःला विचारला तर मग लक्षात येईल की हा विषय वाटतो तितका सोपा नाहीये किंवा वाटतो तितका साधा पण नाही. मोठा विषय आहे खूप हा. आणि आयुष्य याला पणाला लावलेले लोक आहेत त्या क्षेत्रात काम करणारे, वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. मी तुम्हाला आज एक छोटस सूत्र सांगतो. ते सूत्र प्रत्येकाने लक्षात ठेवा. जर शक्य असेल तर डायरीमध्ये लिहून ठेवा. आजपासनं तुम्ही सगळेजण एक वेगळा चष्मा लावून फिरणार आहात. आणि तो चष्मा कशाचा आहे तर तो पक्षी निरीक्षकाचा चष्मा आहे. तर तुम्ही म्हणाल म्हणजे काय, तर 4 सूत्र आहेत फक्त. त्यातलं पहिलं सूत्र आहे कोणता पक्षी. पहिलं सूत्र आहे कोणता पक्षी. दुसरं सूत्र आहे कोणत्या झाडावर. तिसरं सूत्र आहे कशासाठी. आणि चौथं सूत्र आहे केव्हा दिसला. बघा, कोणता पक्षी, कोणत्या झाडावर, कोणत्या कारणासाठी, केव्हा दिसला. या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्ही जर का शोधायला सुरुवात केली तर तुम्हाला आपोआपच कळेल की आपण एक वेगळा चष्मा लावून सगळीकडे फिरतोय. आपला देश अतिशय समृद्ध आहे पक्ष्यांच्या बाबतीमध्ये, जैविक विविधतेच्या बाबतीमध्ये. जैविक विविधता हा जरा शब्द मोठा आहे म्हणून जीविधता असा देखील एक शब्द वापरला जातो. तर आपल्या देशातली जी जीविधता आहे ती अतिशय समृद्ध आहे आणि त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे. आनंद का घ्यायचा तर वेचावा आनंद, वाटावा आनंद, यापरता आनंद आणखी कोणता. आपल्याला आनंद वाटायला किती मजा येते आणि आनंद संसर्गजन्य असतो. पक्षी बघताना आपल्याला आनंदच होतो. हे वेगळं सांगायची गरज नाहीये की ती देखील एक प्रकारची उपचार पद्धती असू शकते किंवा थेरपी असू शकते. तर पक्ष्यांच्याकडे बघत असताना आपण इतके तन्मय होतो, इतके एकरूप होतो, इतके समरूप होतो, इतके समरस होतो की आपलं आणि पक्ष्यांचं जग एकच आहे की काय असं आपल्याला वाटायला लागतं. असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एका अतिशय उच्च पातळीवरती गेलेला आहात असं मी मानेन. जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, पाणथळीतले, वाळवंटातले, सेमी ऍरिड कंट्री मधले म्हणजे शुष्क पानझडीचे अरण्यांमधले पक्षी, हिमालयातले पक्षी, बर्फातले पक्षी, किती प्रकार आहेत त्यांच्यामध्ये. 1350 जातींच्या पक्ष्यांची नोंद आपल्या देशामध्ये झालेली आहे आणि संपूर्ण जगाचा विचार केला तर जवळजवळ 14% जास्त पक्षी आपल्या देशामध्ये आढळतात. महाराष्ट्रामध्ये 560 प्रकारचे पक्षी आढळतात. त्या पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती ज्या आहेत त्या जातींनी त्यांच्या परिसराशी कसं काय जुळवून घेतलंय, ज्याला आपण अनुकूलन असा एक शब्द वापरतो, अडॅप्टेशन, ते कसं झालंय त्यांचं हे पण बघणं खूप मजेदार आहे, इंटरेस्टिंग आहे. आणि मला त्या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने तर असं सांगावंसं वाटतं की पक्षी निरीक्षणाचा समावेश हा आता अभ्यासक्रमात व्हायला पाहिजे. आणि तो अभ्यास वाटणार नाहीये हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो, पण थोडस औपचारिक पद्धतीने ते आलं पाहिजे सगळीकडे आणि ते लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. लहान मूल जेवढं महत्वाचं असतं तेवढंच त्याचे आजोबा, दोघांनाही इंटरेस्ट असू शकतो, दोघांनाही पक्षी बघायला आवडू शकतात. तर आता आपण काही
चित्र बघूयात आणि या चित्रांच्या माध्यमातून मी तुमच्याशी बोलत राहीन. मध्येच गंमत म्हणून काहीतरी पक्ष्यांचे आवाज पण आपण ऐकूयात. पक्ष्यांचे आवाज कसे काढायचे हे पण मी तुम्हाला शिकवीन. आता आपण पहिल्या इमेज पासून सुरुवात करूयात. एक 2च मिनिटं फक्त. पक्ष्यांचं जे जग आहे ते अतिशय पक्ष्यांचं जे जग आहे ते अतिशय मोहक अशा प्रकारचं जग आहे. या जगाची एक सफर आपण करूयात आणि हे समजून घेऊयात की पक्ष्यांची नेमकी निसर्गात भूमिका आहे काय आहे. इथे एका दगडावरती एक छोटासा पक्षी बसलेला तुम्हाला दिसेल. या पक्षाचं नाव आहे चंडोल. आता तुम्ही म्हणाल की दगडधोंड्यांमध्ये कसे काय पक्षी दिसतात, तर तुमच्या समोरच उदाहरण आहे की अत्यंत शुष्क अशा परिसरात देखील काही पक्षी आढळतात. आता इथे जाता जाता मी पटकन सूत्र तुम्हाला सांगून टाकतो की आपल्याला वाटतं की संबंध हिंदुस्थान हिरवागार झाला पाहिजे, सगळा महाराष्ट्र हिरवागार झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं. तर इथे एक गोष्ट तुम्हाला थोडीशी सांगावीशी वाटते ती म्हणजे पक्ष्यांच्या अधिवासाप्रमाणे पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती बदलतात. अधिवास म्हणजे हॅबिटॅट पक्ष्यांचा. आणि इथे तुम्हाला जे पक्षी दिसला आता हा चंडोल नावाचा पक्षी, तो माळरानामध्ये दिसणारा अशा प्रकारचा पक्षी आहे. आणि त्या पक्षाचं वैशिष्ट्य असं की तो दगडधोंड्यांमध्ये देखील राहतो. आता इथे आपण जर का झाडं लावली किंवा इथल्या अधिवासामध्ये जर का आपण काही बदल केला तर ते खूपच अनैसर्गिक असं होईल, चुकीचं होईल, अशास्त्रीय होईल. म्हणून ज्या ठिकाणी जे पक्षी दिसतात त्यांच्या अधिवासामध्ये काही बदल करायचा असेल तर आपल्याला काळजी घेतली पाहिजे. पक्षी हे उष्ण रक्ताचे प्राणी आहेत. ते अंडी घालतात, त्यांना पाठीचा कणा असतो, त्यांच्या अंगावरती पिसं असतात आणि बरेचसे पक्षी हे आकाशात उडतात. आणि पक्षी अन्न गोळा करण्यासाठी त्यांच्या चोचीचा उपयोग करतात. हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक पक्षाला चोच असते. पक्ष्यांना दात नसतात, जसे माणसाला असतात, सरपटणाऱ्या प्राण्यांना असतात, काही सस्तन प्राण्यांना तर आहेतच. त्यामुळे पक्ष्यांना दात नसल्यामुळे त्यांच्या चोचीचाच उपयोग करून ते त्यांचं अन्न पकडतात आणि गिळून टाकतात. त्यामुळे पक्ष्यांमध्ये चावणे ही प्रक्रिया होताना दिसत नाही. इथे डावीकडे जो पक्षी दिसतोय त्याला स्वर्गीय नर्तक किंवा नंदनवनातील मक्षिका भक्षक असं लांब लचक नाव आहे त्याच्या शेपटीसारखं. आणि उजवीकडे जो पक्षी दिसतोय त्या पक्षाला रोलर असं नाव आहे इंग्लिशमध्ये. नीलपंखी किंवा नीलकंठ असं पण एक त्याला म्हणतात. नीलकंठ ही अर्थातच रोलरची दुसरी जात बघायला मिळते. याचा अर्थ पक्ष्यांना थोडक्यात जर का आपण म्हणायचं झालं तर फेदर्ड बायपेड असं म्हणू शकतो. म्हणजे अंगावरती पिसं असलेले आणि 2 पायांचे प्राणी. हे जे वर्णन आहे अंगावरती पिसं आहेत आणि 2 पाय आहेत ते दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला लागू होत नाही. पक्ष्यांचे आकार खूप वेगवेगळे असतात. त्यांच्या चोचीचे आकार पण वेगळे असतात. त्यांचे पंख, त्यांच्या शेपट्या त्याप्रमाणे त्यांच्या वेगवेगळ्या जाती ठरतात. पक्षाची शेपटी ही साधारणपणे गाडीच्या स्टिअरिंग व्हील सारखं काम करते. जेव्हा त्याला दिशा बदलायची असते तेव्हा शेपटीची हालचाल ही केली जाते आणि त्याप्रमाणे पक्षी इकडून तिकडे उडताना त्यांची दिशा बदलू शकतात. पक्ष्यांचे रंग वेगवेगळे असतात, त्याच्यावरून देखील त्यांची ओळख आपल्याला पटू शकते. पक्ष्यांचे अनेक प्रकार आहेत. त्या प्रकारांमध्ये काही पक्षी उडू शकत नाहीत. उदाहरणार्थ इथे दिसतोय तुम्हाला ऑस्ट्रिच किंवा शहामृग. हा पक्षी उडू शकत नाही. कॅसोवरी, किवी आणि फ्लाइटलेस कॉर्मरंट या प्रत्येक पक्षाबद्दल डिटेल्ड बोलता येईल. पण आपण आता गृहीत धरूयात की हा जो पाणकावळा आहे त्याच्याकडे जरा नीट बघा तुम्ही. त्याचे पंख बघा कसे आहेत. त्याचे जे पंख आहेत ते काही खूप लांब नाहीयेत आणि पंखामधली जी पिसं जी आहेत ती अगदी खोरटी आहेत. छोटे छोटे पंख आहेत ज्याला इंग्लिशमध्ये रुडिमेंटरी विंग्स असं म्हणता येईल आपल्याला. थोटे आहेत पंख. तर त्यांचा विकास झालेला नाही पंखांचा. याचं कारण असं की ज्या आयलंड्स वरती हे पक्षी राहतात, ज्या बेटांवरती हे पक्षी राहतात त्या बेटांवरती त्यांना त्यांचं भरपूर खाद्य उपलब्ध असतं. त्यामुळे जर का तुम्हाला 24 तास तुमच्या समोर
तुम्हाला जे अन्न खायचंय त्याचं ताट वाढून ठेवलेलं असेल तर तुम्ही हालचाल कराल का? तर नाही. तर तुम्ही कमीत कमी हालचाल कराल. तर अशा पद्धतीने त्याला हालचाल करायची गरज वाटली नाही. त्यामुळे उत्क्रांतीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचे पंख हळूहळू लहान होत गेले आणि त्यामुळे त्याला उडता येत नाही. म्हणून त्याचं नाव आहे फ्लाइटलेस कॉर्मोरंट. कॉर्मोरंट हा एक प्रकारचा पाणकावळा आहे आणि तो पाण्याच्या खाली डाईव्ह मारतो, सूर मारतो आणि मग मासे पकडतो, पाण्याच्या वरती येतो आणि तो टॉस करतो मासा आणि गिळून टाकतो. किवी हा देखील एक पक्षी आहे, न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे. मी स्वतः न्यूझीलंडमध्ये जाऊन हा पक्षी पाहिलाय. कॅसोवरी पण पाहिलाय. ऑस्ट्रिच तर अर्थातच उडू शकत नाही. पक्ष्यांना का वाचवलं पाहिजे? पक्ष्यांचं संरक्षण का केलं पाहिजे? पक्षी निरीक्षण का केलं पाहिजे? पक्षी निरीक्षक हे छानदिष्ट असतात, ते त्यांच्या धुंदीमध्ये असतात, मनस्वी असतात. पक्षी बघत असताना आपल्या हळूहळू लक्षात येतं की पक्ष्यांची निसर्गातली भूमिका ही फार महत्वाची आहे. कितीतरी पक्षी असतात की जे फळं खातात झाडांची. इथे चित्रामध्ये तुम्हाला धनेश नावाचा पक्षी दिसतोय जो झाडाची फळं खातो. पक्षी जेव्हा झाडाची फळं खातात ना तेव्हा त्यांचा गर वेगळा केला जातो आणि बी फेकून दिली जाते. असं सहसा होत नाही. त्याचा गर आणि बी एकत्रितपणे गिळली जाते. त्यामुळे या पक्षाच्या पोटामध्ये बी पण जाते. तर ती बी त्याच्या विष्ठेवाटे खाली पडते. मग ती बी रुजते, तिचं छोटस रोपटं तयार होतं, हळूहळू त्याचा वृक्ष होतो. त्यामुळे पक्ष्यांच्या माध्यमातून पडणाऱ्या बिया पुढे मोठ्या मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतरित होतात. अर्थातच त्याला खूप वेळ लागतो, पण किती महत्वाची भूमिका आहे बघा. एक वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, उंबराचं झाड आहे, चाराचं झाड आहे, मोहाचं झाड आहे. याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी फुलं आणि फळं खाण्यासाठी येतात. तर अशा वेळेला हे पक्षी तिथेच त्यांची विष्ठा टाकत नाहीत, तर ते दूर जातात, लांब जातात. आणि ते किती लांब जातात तर मातृवृक्षापासून, ज्याला आपण मदर ट्री म्हणतो, मातृवृक्ष, त्या मातृवृक्षापासून 40 ते 50 किलोमीटर दूरपर्यंत पक्षी जातात आणि त्यांच्या बिया तिथे पडतात आणि मग त्या बियांमधून हळूहळू रोपं तयार होतात. याचा अर्थ असा की जंगल निर्मितीमध्ये, झाडांच्या निर्मितीमध्ये, झाडोऱ्याच्या निर्मितीमध्ये, वनराईच्या निर्मितीमध्ये, वनश्रीच्या निर्मितीमध्ये पक्ष्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून पक्षी वाचवले पाहिजे. फळं खाणारे जे पक्षी आहेत त्याच्यामध्ये धनेश आहे, कोकिळ पक्षी पण फळं खातो, कावळा देखील फळं खातो, साळुंकी हा पक्षी देखील फळं खातो. आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो स्टेट बर्ड आहे, म्हणजे राज्य पक्षी आहे, हरियाल, तो देखील फळं खातो. फळं खाणारे पक्षी आपण अक्षरशः प्राणपणाने जपले पाहिजे, कारण जंगलांच्या निर्मितीमध्ये, झाडाच्या निर्मितीमध्ये ते फार महत्वाची भूमिका बजावतात. मला कधी कधी असा गमतीने विचार मनामध्ये येतो की माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार दिले जातात, नाही का? कोणाला पद्म पुरस्कार, कोणाला पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण, वनराई पुरस्कार, इंदिरा गांधी, प्रियदर्शनी इंदिरा गांधी वनश्री पुरस्कार, वृक्षमित्र पुरस्कार, बरंच काय काय दिलं जातं. पक्ष्यांना आपण केव्हा पुरस्कार देणार? पक्ष्यांना आपण केव्हा शाबासकीची थाप देणार पाठीवर? तर ते करण्यासाठी आपण पक्ष्यांना वाचवलं पाहिजे. तोच आपण एक प्रकारे त्यांना कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती देतो असा याचा अर्थ होईल. इथे दिसते तुम्हाला एक पक्षी आहे, त्याचं नाव आहे हळद्या. त्याच्या डोक्यावरती काळा रंग आहे आणि इथे त्यांनी एक उजव्या चित्रामध्ये एक छोटस झाड दिसतंय. ते झाड घरावरती आलंय, तर ते वडाचं झाड आहे. तर हे पक्ष्यांच्या माध्यमातूनच आलेलं आहे वडाचं झाड. मला नाही वाटत की जगातला कुठला प्रमोटर किंवा बिल्डर हा बिल्डिंग वरती वडाचं झाड लावतो आणि मग आता तुमचं घर पूर्ण झालं असं म्हणतो. तर हा जो पक्षी आहे त्याची बी ही घरावरती पडली, तिथे रुजली आणि माती विना रुजली. हे खूप महत्वाचं आहे, हे नोट करून ठेवा कुठेतरी डायरीमध्ये. या बिया माती विना रुजतात आणि मग तिथे ती रोपं तयार होतात. घरावरती माती असते का? नसते माती. काय असतं? सिमेंट असतं, कॉन्क्रीट असतं, वाळू असते, लोखंड असतं, मॉइश्चर असतं, ओलावा असतो. याच्यावरती हे झाड येतं, ओलाव्यावरती हे झाड येतं. किती आश्चर्य आहे बघा. तर हे पक्ष्यांच्या माध्यमातून झाड आलेलं आहे. काही पक्षी इतर पक्ष्यांना मारून खातात. म्हणजे शिकरा नावाचा पक्षी आहे, त्याचं पिल्लू आहे, त्यांनी कबुतराच्या वर्गातला पक्षी मारलेला आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या संख्येवरती नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा पक्षी करतात आणि त्याच्यासाठी निसर्गाने शिकारी पक्ष्यांची नियुक्ती किंवा नेमणूक ही केलेली आहे. शिकारी पक्षी हे बायोलॉजिकल कंट्रोलर्स आहेत, जैविक नियंत्रक आहेत. शिकारी पक्ष्यांमध्ये अनेक जाती आहेत.
ससणा आहे, गरुड आहे, घुबड आहे, घुबड रात्री बाहेर पडतात, गिधाड आहे, गिधाडाला तर खूपच महत्व आहे. काही पक्षी हे शहरात राहतात तर काही पक्षी जंगलात राहतात. आता कल्पना करा की हा जो कावळा आहे तो तुम्हाला जंगलात दिसेल का कधी? नाही. किंवा हा जो पाचू कवडा नावाचा सुंदर पक्षी आहे तो तुम्हाला कधी शहरात दिसेल का? नाही. तर अशा पद्धतीने पक्ष्यांचे अधिवास, त्यांना इंग्लिशमध्ये हॅबिटॅट्स असं म्हणतात, हे ठरलेले असतात. आपल्या भाषेमध्ये आपण त्यांना घर म्हणूया, साध्या सोप्या भाषेमध्ये पक्ष्यांचं घर. तर पक्ष्यांचं निसर्गातलं घर हे काय आहे, ते कुठे असतं हे साधारणपणे ठरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कधी बदल होताना दिसत नाही. आता त्यांच्या घरात बिघाड जर का झाला, बदल आणि बिघाड याच्यात फरक आहे. बदल हा सकारात्मक पण असू शकतो, बिघाड हा नकारात्मक असतो. त्यांच्या अधिवासामध्ये बिघाड निर्माण झाला तर मात्र पक्षी हतबल होतात एक प्रकारे आणि मग त्यांची संख्या हळूहळू कमी होते. म्हणून पक्ष्यांच्याकडे बघून पक्ष्यांचा अधिवास हा समृद्ध आहे का, निकोप आहे का, हे आपण तपासू शकतो. त्यांच्या हॅबिटॅटची तब्येत कशी आहे, त्यांच्या अधिवासाची तब्येत कशी आहे, अवतरणामध्ये तब्येत, हे देखील आपण बघू शकतो आणि त्याच्यावरून आपल्याला निसर्गाची प्रकृती कशी आहे हे ठरवता येतं. त्यामुळे पक्षी हे इंडिकेटर्स आहेत, पक्षी हे सूचक आहेत, पक्षी हे बायोलॉजिकल इंडिकेटर्स आहेत. आता धनेश नावाचा जो पक्षी आहे ज्याला हॉर्नबिल म्हणतात, तो जर का दिसत असेल मोठ्या संख्येने तर जंगल समृद्ध आहे असं आम्ही म्हणतो. गरुड दिसत असेल एखाद्या परिसरात तर जंगल समृद्ध आहे, परिसरात समृद्धता आहे असं आपण म्हणू शकतो. तो परिसर निकोप आहे असं आपण म्हणू शकतो. काही पक्षी पाण्यात जवळ राहतात तर काही माळरानामध्ये राहतात. उजवीकडचा जो पक्षी आहे त्याला माळ टिटवी असं नाव आहे, येलो वॉटर्ड लॅपिंग. वॉटर म्हणजे गलुली, म्हणजे चोच आणि डोळा यांच्यामध्ये जी कातडीचा एक भाग दिसतोय त्याला गलुली म्हणतात. उजव्या डाव्या बाजूला पाणपक्षी आहेत त्यांना गल्स म्हणतात, GULLS. हे जे गल्स आहेत ते पाण्याच्या जवळ राहतात, त्यामुळे त्यांची जे पाय आहेत त्यांची रचना वेगळी आहे. टिटवीचे पाय आहेत, त्या टिटवीच्या पायांची रचना वेगळी आहे. टिटवीचे पाय लांब आहेत त्यामुळे तिला इकडून तिकडे जाणं, इकडून तिकडे पळणं हे सोपं जातं. पण गल्सचे पाय लहान आहेत आकाराने आणि त्यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे आहेत, त्यामुळे त्या पक्ष्यांना पोहता येतं पाण्यामध्ये. टिटवी काही पाण्यात पोहू शकत नाही, ती उथळ पाण्यातून इकडून तिकडे चालू जाऊ शकते. त्यामुळे टिटवीला पाण पायटा असं म्हणतात. पाण म्हणजे पाणी, पायटा म्हणजे पाया टाकून चालत जाणारा, पाण पायटा पक्षी. आणि वॉटर बर्ड्स म्हणजे ॲक्वाटिक बर्ड्स किंवा वॉटर बॉडीमध्ये राहणारे बर्ड्स म्हणजे पाण पक्षी. तर हे जे पाणपक्षी आहेत हे देखील स्कॅव्हेंजर्स आहेत, म्हणजे उष्टखर्कट खातात हे जे गल्स आहेत ते. काही पक्षी हे समुद्रकिनारी राहतात. हा जो पक्षी आहे तिचं नाव, या पक्षाचं नाव फार सुंदर आहे संस्कृत नाव, आकाशप्रिया किंवा खकामिनी. ख म्हणजे आकाश किंवा आभाळ आणि कामिनी म्हणजे आभाळातली सुंदरी, असा सुंदर शब्द या पक्षाला आहे. उजवीकडे जो पक्षी दिसतोय तो मुनिया नावाचा पक्षी आहे आणि तो झाडाच्या बिया खातो, गवताच्या पण बिया खातो आणि तो ग्रासलँड्स मध्ये, गवताळ प्रदेशामध्ये दिसतो. हा आकाराने अगदी लहान पक्षी आहे. त्यामुळे बघा किती प्रकारचे अधिवास आतापर्यंत आपण बघितले. आपण शहर बघितलं, आपण जंगल बघितलं, पाणी बघितलं, शुष्क प्रदेश बघितला, दगडदोंड्यांचे माळ बघितले, गवताळ प्रदेश बघितला आणि आता आपण समुद्र किनाऱ्यापर्यंत येऊन थांबलेले आहोत. ही जी ब्राह्मणी काईट आहे, म्हणजे ही सागरी घार जी आहे, आकाशप्रिया किंवा खकामिनी, हा पक्षी देखील स्कॅव्हेंजिंग करतो, म्हणजे उष्टखर्कट खातो. त्यामुळे निसर्गात स्वच्छताची भूमिका बजावतो हा पक्षी, हे फार महत्वाचं आहे. तर तुम्ही तुमच्या महाविद्यालयातर्फे असा पण एक प्रकल्प हातात घेऊ शकता की तुमच्या परिसरामध्ये, ठाणे आणि परिसरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पक्षी दिसतात आणि त्यांची भूमिका काय आहे याचा अभ्यास करण्याची फार आवश्यकता आहे असं मला वाटतं. एकदा त्याची भूमिका काय आहे हे आपण जर का समाजाला पटवून दिलं तर आपापच लोक तो पक्षी वाचवण्यासाठी प्रयत्न करतील. पक्षी आणि निसर्गाचा काय संबंध आहे बघा. माडगुळकरांनी असं म्हटलंय, बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू, बघू बंगला त्या मुंग्यांचा, सूर ऐकूया या भुंग्यांचा, फुला फुलाचे रंग दाखवित उडते फुलं पाखरू. हे गुरु आहेत सगळे, जे चित्रात तुम्हाला आता दिसत आहेत ते. आणि पक्ष्यांचा या सगळ्यांशी संबंध येतो बघा तुम्ही. उंदरांचा संबंध येतो पक्ष्यांशी. घुबड उंदीर खातात मोठ्या प्रमाणात. एक पूर्ण वाढलेलं घुबड
साधारणपणे एका आठवड्यामध्ये 3 ते 4 उंदीर खातो. पक्षी किडे खातात. असं म्हटलं जातं की जर का पक्षी नसते, पक्ष्यांची एजन्सी नसती, पक्षी हे मध्यस्थ म्हणून काम करत नसते, तर अक्षरशः पृथ्वीचं वाळवंट व्हायला वेळ लागला नसता. याचं कारण किड्यांची उत्पत्ती खूप वाढली असती. तुम्ही बघा, एक किडा एका वेळेला एकच अंड घालत नाही, कधी अनेक अंडी घालतात. फुलपाखरं तर शेकडो अंडी घालतात. काही किडे हजारो अंडी घालतात, लाखो अंडी घालतात, कोट्यावधी अंडी घालतात. टोळ नावाचा जो किडा आहे तो करोडो अंडी घालतो तर एका कॅप्सूलमध्ये जमिनीमधल्या, आणि अशा अनेक माद्या अंडी घालत असतात. तर इतक्या मोठ्या प्रमाणात किड्यांची निर्मिती होत असेल तर किड्यांच्या संख्येवरती नियंत्रण ठेवण्यासाठी कोणीतरी पाहिजे. ती भूमिका पक्षी बजावतात. पक्षी आणि कोळी यांचा पण संबंध असतो. एक लिटिल स्पायडर हंटर नावाचा एक पक्षी आहे जो मी सावंतवाडी या ठिकाणी बघितला रिसेंटली. तर हा कोळी मारणारा पक्षी आहे, कोळी खातो. त्याच्या चोचीची रचना कोळी पकडण्यासाठी झालेली आहे. त्याची चोच लांब आहे आणि ती फोर्सेप्स सारखी आहे, त्यामुळे त्याला कोळी पकडता येतात. नंतर इथे एक शिकारी पक्षी दिसतोय. शिकारी पक्षी इतर पक्ष्यांना मारून खातात. जसं पेरेग्रीन फाल्कन किंवा बहिरी ससाण हा जो पक्षी आहे तो कबूतर मारून खातो. पक्षी आणि माणसाचा तर अतिशय जवळचा संबंध आहे. आणि मी म्हणेन संबंध आहे याच्यापेक्षा बंध आहे. अतिशय सुंदर बंध आहे. अगदी लहानपणापासून आपल्या मनावरती कशाचं इम्प्रेशन उमटतं, आपल्याला काय जवळचं वाटतं याचा जर का विचार केला तर मला असं वाटतं पक्षी, पाऊस, माती, पाणी, आभाळ, दगड, धोंडे, किल्ले हे आपल्याला जास्त जवळचं वाटतं. त्यामुळे एखाद्या मुलाला जर का सांगितलं तू शाळा शिकूच नकोस कधी, तर तो मला वाटतं भटकायला जाईल कुठेतरी बाहेर, आणि भटकता भटकता तो निसर्गाच्या प्रेमात पडेल आणि मग तो निसर्गाचाच होऊन जाईल. आणि तो खूप वेगळा असेल. शाळा शिकणाऱ्या मुलापेक्षा असा मुलगा खूपच वेगळा असेल. पक्षी आणि सस्तन प्राणी यांचा संबंध आहे. उदाहरणार्थ इथे तुम्हाला एक मांजर दिसतीये, ती डोमेस्टिकेटेड कॅट आहे, म्हणजे पाळीव मांजर आहे. पाळीव मांजरी पण पक्षी खातात वेगवेगळ्या प्रकारचे. काही साप पक्षी गिळतात. उदाहरणार्थ अजगर नावाचा जो साप आहे तो कोंबड्या मारतो, किंवा लांडोरींसारख्या मोठ्या आकाराचे पक्षी पण मारतो. अजगर, ज्याला आपण इंडियन पायथॉन म्हणतो किंवा इंडियन रॉक पायथॉन म्हणतात. पक्षी फळं खातात वेगवेगळ्या प्रकारची. पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे मृदुकाय प्राणी, जशी इथे गोगलगाय दिसते तुम्हाला, मोलस्क खातात. तर याच्यामध्ये काही प्राणी राहिले, ते कोणते राहिले ते तुम्ही शोधायचे आणि मला सगळ्यात शेवटी सांगायचे. पक्ष्यांचा अनेक जीवांशी संबंध येतो. त्यामुळे एक लक्षात ठेवूयात आपण की निसर्गामध्ये कंपार्टमेंट्स नसतात, निसर्गामध्ये भिंती नाहीयेत, निसर्गामध्ये खोल्या नाहीयेत. म्हणूनच माडगुळकरांनी बिनभिंतीची उघडी शाळा असं त्याचं वर्णन केलं या निसर्गाच्या शाळेचं. मला असं वाटतं आपण प्रत्येकाने निसर्गाच्या शाळेचे विद्यार्थी व्हायला पाहिजे. आणि हे विद्यार्थी होण्याचे जे वय आहे ते काही नाहीये, ठरलेलं नाहीये. तुम्ही जर लहानपणापासून याच्यामध्ये आवड तुम्हाला निर्माण झाली, रस घेतला तुम्ही याच्यामध्ये, तर तुम्हाला जास्त चांगलं निसर्गाचं अवलोकन करता येईल, जास्त चांगलं बघता येईल. पण याचा अर्थ तुम्ही नंतर काही करू शकणार नाही असं नाहीये. काही पक्षी वेगवेगळ्या प्रकारची घरटी बांधतात. हा जो पक्षी दिसतोय तुम्हाला तो चिखलाचं घरटं बांधतो आणि त्याच्यासाठी तो चिखलाचे गोळे जमा करतो आणि ते चांगलं असं सिमेंट सारखं कडक होतं बरं का ते घरटं नंतर. आणि घरटं कसं बनवलंय बघा, एका बल्बच्या सॉकेटच्या वरती घरटं बनवलेलं आहे एका घराच्या जवळ, आणि ते वाटीसारखं आहे. आणि त्या घरट्याला बाहेरच्या बाजूने चिखल दिसतोय तो सगळा. आपण जसं दगडावरती दगड, विटेवरती वीट किंवा चिरेवरती चिरा रचतो, त्या पद्धतीने या पक्ष्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे गोळे चिखलाचे गोळा करून आणलेले आहेत आणि त्यांनी त्याचं घरटं बनवलंय. या काळामध्ये या पक्षाच्या लाळोत्पादक ग्रंथी ज्या असतात, सलायवरी ग्लँड्स, त्याच्यामध्ये वाढ होते आणि त्याला लाळ तो मिसळतो चिखलामध्ये आणि ते घरटं तयार करतो. ते लिंपतो तो घरटं. म्हणजे जसं एखादा बेलदार हा घर बांधताना सिमेंटनी कसं घर लिंपतो, तसा चिखलाचं घरटं बनवणारा पक्षी आहे. तारवाली असं याचं नाव आहे या पक्षाचं. आणि डावीकडे जो दिसतोय तो नर आहे आणि उजवीकडे दिसते ती मादी आहे. पक्ष्यांच्या मध्ये या भूमिका आलटून पालटून केल्या जातात. मादी घरटं बनवते, कधी कधी नर पण घरटं बनवतो. मादी अंडी इन्क्युबेट करते. काही वेळेला काही जातींमध्ये पक्ष्यांच्या नर देखील अंडी उबवण्याचं काम करतात. पक्षी किती प्रकारचं साहित्य वापरतात घरटं बनवण्यासाठी. स्पायडर सिल्क म्हणजे कोळ्याचं जाळं किंवा रेशीम म्हणूयात कोळ्याचं, त्यानंतर चिखल वापरतात. त्याच्यानंतर काही पक्षी गवत वापरतात, काड्या वापरतात. काही पक्षी हे माणसाने टाकून दिलेले काही
गोष्टी असतात, वस्तू असतात, त्याच्यामध्ये धागे असतात, प्लास्टिकच्या कागद असतात, असे देखील काही पक्षी वापरतात त्यांचं घरटं तयार करण्यासाठी. प्रत्येक पक्षी घरटं तयार करतो, घरटं बांधत नाही असे काही पक्षी आहेत कोकिळेच्या वर्गातले, ते इतर पक्ष्यांच्या घरट्यामध्ये आपली अंडी घालतात. त्याला परभृत असं म्हणतात. इथे सुगरणीचं सुंदर घरटं आहे आणि मादी त्या घरट्यामध्ये बसलेली आहे आणि नर त्या घरट्याच्या वर बसलेला आहे. नर हे अशा प्रकारचं सुगरणीचं घरटं जे आहे ते नर बांधतो आणि ते अर्धवट पूर्ण झालं की मादी तिथे येते आणि ते घरटं तपासून बघते. त्या घरट्याचे जे धागे असतात ते चोचीने थोडेसे ओढून झोकून बघते ते कसे आहेत, त्याची रचना कशी आहे, त्या घरट्याचं जे इंटिरियर आहे ते कसं आहे, ते घरटं चांगलं आहे ना, हे सगळं ती तपासून बघते आणि एक प्रकारचं प्रशस्ती पत्रक ती देते. आणि हे प्रशस्ती पत्रक तिने नराला दिलं की नर ते उरलेलं घरटं बांधायला सुरुवात करतो. आणि मग नंतर ते नरांनी उरलेलं घरटं बांधलं की त्याला एक लांब लचक अशी नळी असते, प्रवेश नलिका असते, त्याच्यातून तो पक्षी आत बाहेर करतो आणि मग नंतर त्यांचं मिलन होतं. मादी घरट्यामध्ये अंडी घालते आणि मग अंडी उबवण्याचं काम आणि पिल्लांना वाढवण्याचं काम मादी करते. मग नर त्याच काळामध्ये दुसरं घरटं बांधतो, मग दुसऱ्या मादीला त्या घरट्यावरती आकर्षित करतो. मग दुसरी मादी त्या नरांनी बांधलेलं अर्धवट बांधलेलं घरटं तपासायला येते, ती देखील ते तपासून बघते. तिला पसंत पडलं तर नर ते घरटं पूर्ण करतो आणि मग परत त्यांचं मिलन होतं. ती मादी अंडी घालते आणि परत अंडी उबवायला सुरुवात करते. अशा पद्धतीने एक नर एका विणीच्या हंगामामध्ये म्हणजे ब्रीडिंग सीझन मध्ये 2 किंवा 3 पेक्षा कधी कधी जास्त माद्यांबरोबर आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर संसार करतो आणि मग त्यांची जी पिल्लं असतात ती तिथे वाढतात. कधी कधी लोकांना सवय असते की सुगरणीच्या घरट्यांसारखी घरटी घरात आणून लावायची, आपल्या घरामध्ये ठेवायची, तर ते काही बरोबर नाहीये, कारण ती निसर्गाची निर्मिती आहे, ती निसर्गातच असलेली केव्हाही चांगली. आता हा पक्षी बघा, टिटवीच्या वर्गातला पक्षी आहे आणि त्याची अंडी दिसतात 3 तिथे आणि तिथे एक पिल्लू दिसतंय आणि उजव्या बाजूला एक पिल्लू धावताना दिसतंय इकडून तिकडे. आणि हे जे पिल्लू इकडून तिकडे धावतं ते त्याचे पाय जे असतात ते चांगले वेल डेव्हलप्ड असतात, विकसित असतात आणि त्याच्या चोचीचा जर का तुम्ही आकार बघितला तर तो टोकदार आहे. तर या चोचीच्या वरती एक दंत असतो, त्याला अंडदंत म्हणतात, दात असतो, ते एक प्रकारचं कॅल्शियम प्रोजेक्शन असतं आणि पक्ष्याचं पिल्लू ते अंड जे आहे ते आतल्या बाजूनी फोडत राहतं, टॅप करत राहतं. म्हणजे पक्ष्याच्या अंड्यातून पिल्लू जेव्हा बाहेर येतं तेव्हा ते स्वप्रयत्नांनी बाहेर येतं, स्वतःच्या प्रयत्नांनी बाहेर येतं. आई ते अंड फोडत नाही किंवा मादी ते अंड फोडत नाही, नर पण अंड फोडत नाही. तर त्याच्यासाठी निसर्गाने या पिल्लाच्या चोचीच्या टोकाच्या वर एक कॅल्शियम प्रोजेक्शन दिलेलं असतं, त्याच्यामुळे ते अंड टॅप करतो तो पिल्लू आणि मग ते अंड हळूहळू क्रॅक होतं, त्याला एक बारकीशी फट पडते, ती फट रुंदावत जाते आणि मग ते पिल्लू अंड्यातून सुखरूपपणे बाहेर येतं. पिल्लू अंड्यातून बाहेर आलं, टिटवीचं पिल्लू, की ते इकडे तिकडे करायला लागतं, त्याच्या अंगावरती पिसं असतात, त्याला चालता येतं, त्याचे डोळे उघडे असतात आणि त्याचे आई वडील त्याला स्पून फिडिंग करत नाहीत, म्हणजे भरवत नाहीत. पुढे हे झाडावरचं घरटं आहे, याच्यामध्ये 3 अंडी दिसत आहेत. बुलबुलाचं घरटं आहे हे. काही पक्षी झाडांवरती पण घरटी बांधतात. पुढे काही पक्षी झाडाच्या ढोण्यांमध्ये घरटी करतात. किती सुंदर चित्र आहे बघा हे. इथे डाव्या बाजूला तुम्हाला धनेश नावाचा पक्षी दिसेल, तो तर आणखीनच वेगळा पक्षी आहे. तो त्याच्या मादीला त्या घरट्यामध्ये बंदिवान करतो आणि घरट्याच्या बाहेरच्या बाजूनी थोडीशी फट असते, त्या फटीतून तो मादीला भरवत राहतो. तर त्यामुळे झाडाच्या ढोल्यांमध्ये देखील पक्षी घरटी करतात. उजवीकडे तांबट नावाचा पक्षी, ज्याला कॉपरस्मिथ बार्बेट म्हणतात. डावीकडे इथे जंगल आउलेट किंवा पट्टेरी पिंगळा नावाचा पक्षी आहे. उजव्या बाजूला रोजरिंग्ड पॅराकिट आहे किंवा कंठेरी पोपट आहे. हे पक्षी झाडांच्या ढोल्यांमध्ये घरटी करतात. हे गृहस्थ तुम्हाला माहिती असतील. यांचं पूर्ण नाव आहे डॉक्टर सालीम मोइझुद्दीन अब्दुल अली. सलीम अली नाही, सालीम अली. त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1896 ला झाला आणि 20 जून 1987 या रोजी त्यांचा मृत्यू झाला. ते ऑर्निथॉलॉजिस्ट होते, म्हणजे पक्षी तज्ञ होते, पक्षी शास्त्रज्ञ होते, नॅचरलिस्ट होते, निसर्गवेत्ते होते. त्यांना बर्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून म्हटलं जात होतं.
आणि BNHS नावाची एक खूप प्रसिद्ध संस्था आहे. त्या संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली. आणि जर तुम्हाला वेळ मिळाला तर मी मगाशी जे तुमच्याशी बोललो की तुम्ही छोटे छोटे प्रकल्प घेऊ शकता तुमच्या महाविद्यालयाच्या तर्फे, तर तसं माझी सगळ्यांना विनंती आहे की जर तुम्हाला शक्य असेल तर द फॉल ऑफ अ स्पॅरो ही जी ऑटोबायोग्राफी आहे डॉक्टर सालीम अलींची, ती तुम्ही जरूर वाचा. एक माणूस एखाद्या वेडाने कसा झपाटतो आणि त्या झपाटलेपणामध्ये तो कसं जगतो आयुष्य, एका धुंदीत, एका नशेमध्ये, एका बेहोशीत तो कसा धुंद होतो, हे तुम्हाला या पुस्तकाच्या वाचनानंतर लक्षात येऊ शकेल. तर तसंच तुम्ही तो एखादा विषय घ्या आणि तुम्ही पण असं झपाटल्यासारखं काहीतरी काम करा आणि तुम्ही सुद्धा एक खूप उंच भरारी घ्या असं मला वाटतं. आता आपण आपल्या परिसरात दिसणारे काही पक्षी बघूयात आणि मी गंमत म्हणून त्यांचे आवाज काढून दाखवतो. ते आवाज कसे ऐकू येतात ते मला काही इथे बसून कळणार नाही, पण तुम्ही मला सांगितलं तरी चालेल की हे आवाज बरोबर येतात किंवा नाही. हा ग्रेटर कौकल किंवा भारद्वाज नावाचा पक्षी आहे. याला कुकुड कुंभा असं पण एक नाव आहे. कुंभार कावळा असं पण त्याला म्हणतात आणि नपिता असं पण एक त्याचं नाव आहे. तर ही बाकीची नावं ऐकल्यानंतर मला काही फार वेगळं नाही वाटलं, पण नपिता हे नाव ऐकल्यानंतर मला एकदम वेगळं वाटलं. म्हटलं असं कसं काय नाव आलंय हे. तर ज्यांनी मला नाव सांगितलं त्यांनी सांगितलं की न पिता सुद्धा याचे डोळे लाल असतात म्हणून त्याला नपिता म्हणतात. तर असा हा भारद्वाज हा आवाज काढतो. सुभग नावाचा पक्षी आहे, कॉमन आयोरा. याला इंग्लिशमध्ये कॉमन आयोरा म्हणतात, मराठीमध्ये सुभग म्हणतात, हिंदीमध्ये शोभेगी असं नाव आहे. हा अतिशय सुंदर शिट्ट्या मारतो वेगवेगळ्या प्रकारच्या. गंमत म्हणून एखादी शिट्टी त्याच्यापर्यंत ऐकूया. त्याची एक शिट्टी असते तांबट, मगाशीच पाहिला होता आपण. हा असा एकसुरी आवाज काढतो, एकाच प्रकारचा आवाज काढतो. पिट्टा, नवरंग असायचं नाव आहे. संस्कृत मध्ये फार सुंदर नाव आहेत पक्ष्यांना. हा पण अभ्यास तुम्ही करू शकता. संस्कृत वाङ्मयातले पक्षी हा पण तुम्ही अभ्यास करू शकता. हिंदी वाङ्मयातले पक्षी, उर्दू वाङ्मयातले पक्षी, मराठी वाङ्मयातले पक्षी केवढं करता येऊ शकेल. पद्मपुष्प किंवा पिकांक असं पण याला नाव आहे. हा एक शिट्टी मारतो. व्ही ट्यू असं याचं वर्णन करता येईल. हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी. हा आवाज काढतो असा. हरियाल किंवा हरोळी. हा ब्लॅकबर्ड नावाचा पक्षी आहे. हा कधी कधी तुमची मुंबईची लोकल ताल धरते बघा, तिने एकदा स्पीड घेतला की, तसा हा गाणं पण गातो. हा चकचक तर करतोच पण गाणं फार सुंदर असतं. साकोत्री नावाचा पक्षी आहे. हा काकारकाक 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 असा एक आवाज काढतो. चाकोत्रीला इंग्लिशमध्ये रेड स्पर्फाउल म्हणतात, म्हणजे मोर, कोंबडा, लांडोर, लावरी या वर्गातला पक्षी आहे, मोराच्या वर्गातला पक्षी आहे. कोंबडा हा रानकोंबडा आहे. आपल्याकडचा पाळीव कोंबडा नाही अर्थातच. हा जो रानकोंबडा आहे त्याचा आवाज फार उच्च किंवा उंच
सुरांचा असतो. हा, त्याला आपण बांग देणे असा शब्द वापरतो. मोराची केका असते आणि कोंबड्याची बांग असते. हा बांग कशी देतो कोंबडा, तर तो आवाज काढतो असा आवाज काढतो. मोर, मोराला अनंत चक्षु असं नाव आहे. भुजंग भुक असं पण एक नाव आहे. ही संस्कृत नाव आहे. पद्मगारीन असं पण एक नाव आहे. पन्नग म्हणजे साप आणि अरी म्हणजे शत्रू. सापाला मारतो मोर. आणि कितीतरी वेळेला असं मी पाहिलंय की मोरांनी जिवंत साप मारलाय आणि मग नंतर तो खातोय. शक्यतो मेलेला साप मोर खाताना कोणी बघितलेला नाहीये. त्याच्या पिसाळांमध्ये जे डोळे डोळे दिसतात तुम्हाला, एकदा परत त्या डोळ्यांकडे नीट बघा, किती छान वाटतं त्यांच्याकडे बघताना. त्यांना नेत्रक असं म्हणतात. नेत्रक इंग्लिशमध्ये म्हणतात ऑसिलाय. तर असा हा सुंदर पिसारा पुरवणारा मोर हा जगातल्या काही सुंदर पक्ष्यांपैकी एक आहे असं अनेकांनी म्हणून ठेवलेलं आहे. तर याचा जो आवाज आहे तो असा यासारखा असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवाज मोर काढतो. हा फॅन्टेल नावाचा पक्षी, नाचरा, फार सुंदर नाव आहे. नाचरा, नाचण असं पण म्हणतात याला. याला पंख बघा शेपटीचा किती सुंदर आहे आणि तो छान आंघोळ करतोय. तर असं एक ही ठाण्यामध्ये, डोंबिवलीमध्ये, दादरमध्ये, पार्ल्यामध्ये अनेक ठिकाणी शीळ ऐकू येते. तर ती शीळ अशी असते बघा या पक्षाची. अशी शीळ हा पक्षी घालतो. हे त्याचं घरटं आहे छोटस, त्यात पिल्लू आहे. सर्प गरुड किंवा क्रेस्टेड सर्पंट ईगल हा शिकारी पक्षी आहे. शिकारी पक्षाला काहीतरी खास शस्त्र अस्त्र दिलेली आहेत निसर्गाने. त्यातलं सगळ्यात मोठं महत्वाचं अस्त्र म्हणजे त्याचे पंजे. त्या पंजांना खूप धारदार नख्या असतात. इतक्या धारदार असतात की जर का चुकून एखादा पक्षी माझ्या अंगावर बसला आणि त्याचे पाय किंवा त्याच्या नख्या माझ्या कपड्यांमध्ये अडकल्यानं तर अक्षरशः ते कापड मला फाडून काढावं लागेल, इतक्या खोलवरती त्या रुततात. किंवा आणखीन एक त्याला दिलंय निसर्गाने, ते म्हणजे चोच दिलेली. तर ही चोच खूप मोठी असते आणि त्याला बाक असतो टोकाशी, त्यामुळे त्याला मांस फाडता येतं. आणि त्याची नजर बघा, तीक्ष्ण नजर आहे. त्याचा डोळाच तुम्हाला बघितल्यानंतर कळेल की किती नजर त्याची तीक्ष्ण असली पाहिजे. खूप लांबून या पक्षाला दिसतं. किती लांब दिसतं, तर तो जिथे बसलेला असेल ना तिथून साधारणपणे 3 ते 4 किलोमीटर रेडियस मधली हालचाल हा गरुड सहजपणे टिपू शकतो. आणि हा जो आता जो मला गरुड जो दिसतोय चित्रामध्ये तो खास आपला भारतीय गरुड आहे, सर्प गरुड. त्याला तुरेवाला सर्प गरुड असं पण नाव आहे. संस्कृतमध्ये पन्नगाद असं नाव आहे. पन्नग म्हणजे साप आणि अद म्हणजे खाणे. याचा आवाज बघा. हा पण एक गरुड आहे, त्यांनी वानर मारलाय, उजवीकडे वानर पडलंय. या गरुडाला व्याध असं नाव आहे. आणि हा जो व्याध गरुड आहे तो छोट्या छोट्या प्राण्यांची पक्ष्यांची शिकार करतो. इथे जे दिसतंय तुम्हाला ते त्याचं पिल्लू आहे. पूर्ण वाढलेलं नाहीये, परंतु त्याच्या अंगावरती जी पिसं आहेत ती पूर्ण वाढलेली. तो उडू शकतो, इकडे तिकडे जाऊ शकतो. त्याचे पाय बघा कसे आहेत, लांब आहेत पाय खूप. आणि त्यामुळे तो एखादं भक्ष्य सहजपणे पकडून घेऊ शकतो त्याच्या पंजांमध्ये. त्याला जर का ते मारता आलं नाही तर तो आकाशात नेतो आणि टाकून देतो ते खाली. आणि मग त्या धक्क्यामुळे तो प्राणी मरतो आणि मग नंतर तो गरुड उतरतो त्या प्राण्यावरती आणि तो ते खायला सुरुवात करतो. पुढे जाऊया. एक छोटस सुंदर घुबड आहे, इंडियन स्कॉप्स आऊल नावाचं. आणखीन हे घुबड जे आहे ते उचकी दिल्यासारखा एक आवाज करतं. बघा, अशा टाईपचा याचा आवाज असतो या घुबडाचा. मी ज्या गावात राहतो पिठेझरी, तिथे एक छोटासा पाणवठा आम्ही तयार केलाय. तो इथे तुम्हाला दिसतोय. हा पाणवठा कसा करायचा, कुठे करायचा, का करायचा, कधी करायचा, त्याचा उद्देश काय आहे, याला मी निसर्ग स्नेही पाणवठा असं म्हटलंय.
म्हणजे इको फ्रेंडली वॉटर होल. त्याला आणखीन एक चांगला शब्द मला आता परवा सुचला, इको फ्रेंडली या शब्दाला निसर्ग संमत. हा निसर्ग संमत पाणवठा आहे. याच्यात कुठेही सिमेंट, कॉन्क्रीट, वाळू, विटा, लोखंड काहीही वापरलेलं नाहीये. तर हा कशा पद्धतीने बनवला जातो, का बनवला जातो, याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवलाय. तो व्हिडिओ मी जरूर आपल्या महाविद्यालयाच्या माहितीसाठी, मुलांच्या जिज्ञासेसाठी पाठवून देईन. इथे पलीकडे एक छोटं घर आहे, त्या घरामध्ये आम्ही बसतो आणि पक्ष्यांचे फोटो काढतो. बघा, कोतवाल नावाचा पक्षी आहे, तो पाणी प्यायला आलाय. हा हळद्या नावाचा पक्षी आहे, तो देखील तिथे पाणी प्यायला, उन्हाळ्यात काढलेला फोटो आहे, पाणी प्यायला आला होता. शिकरा नावाचा एक पक्षी आहे, तो देखील तिथे पाणी प्यायला आला होता. नेक्स्ट, हा बघा शिखर, ही मादी आहे शिखराची. हे पक्षी सहजपणे तिथे उतरू शकतात आणि पाणी पिऊ शकतात. पाणी पिताना त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. ते एका जागी बसून पाणी पिऊ शकतात. त्यांचा अपघात होत नाही, ऍक्सिडेंट होत नाही, ते बुडत नाहीत, पडत नाहीत, मरत नाहीत, काहीच होत नाही. खूप सुरक्षित पद्धतीने त्यांना पाणी पिता येतं. अशा प्रकारचे 3500 पाणवठे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभारलेले आहेत. हा एक पिपिट नावाचा छोटासा पक्षी आहे, तो देखील पाणी प्यायला आलेला होता. ही एक प्रकारची लाव आहे किंवा लावरी आहे. हिला डुरडुरा लावरी असं म्हणतात आणि गुर्र अशा प्रकारचा एक आवाज काढते लावरी. हे छोटं घुबड आहे, पट्टेरी पिंगळा, हा पण पाण्यावरती आला होता. हा बघा पाण्यात उतरलाय आणि पाणी पितोय. पाण्यात उतरून पक्षी पाणी पिऊ शकतो. याचा अर्थ काय, तर काठाला नेहमी उथळ असायला पाहिजे पाणी. अशा पद्धतीने इथे तुम्हाला दिसेल की काठाला उथळ आहे पाणी. हा मागच्या बाजूला जेव्हा गवत होतो या तळ्याच्या कडेला, पाणवठ्याच्या कडेला, तेव्हा देखील हा फोटो काढला. हा दिवसा उतरला होता पक्षी पाणी प्यायला. घुबड सहसा दिवसा बाहेर पडत नाहीत, रात्री बाहेर पडतात, म्हणून घुबडाला मराठीमध्ये दिवा भीत असं पण म्हणतात. पुढे हा पावशा, अतिशय सुंदर आहे पक्षी. हा देखील पाणी पिण्यासाठी आला होता. हा तसा आळशी आहे, स्वतःचं घरटं बांधत नाही. सातभाई किंवा रानभाई नावाचा जो पक्षी आहे त्याच्या घरट्यामध्ये हा अंडी घालतो आणि अंडी उबवण्याची जबाबदारी ही त्या सातभाईवरती असते. आणि मग सातभाईच त्या पावसाच्या पिल्लाला पोसतात. म्हणजे हा पोशिता पक्षी आहे आणि परजीवी. परजीवी पावशा आहे आणि पोशिता आहे रानभाई. होस्ट आणि पॅरासाइट. होस्ट म्हणजे पोशिता, पॅरासाइट म्हणजे परजीवी. होस्ट पॅरासाइट रिलेशनशिप, अशा प्रकारची रिलेशनशिप पण पक्ष्यांमध्ये असते. आपण गंमत म्हणून पावसाचा आवाज ऐकूया बरं का, तुम्ही नक्की ऐकला असेल. पावसाला पपिहा म्हणतात हिंदीमध्ये. आणि हा पक्षी मनुष्य वस्तीच्या पासून थोडासा लांब दिसतो, मात्र मनुष्य वस्तीत दिसत नाही कधी. शेती सुरू झाली, बागायती सुरू झाली, थोडस जंगल, खुरटं रान असं सुरू झालं की हा पक्षी दिसायला लागतो आणि तो आवाज काढतो. हा धनचुआ नावाचा पक्षी आहे. हा देखील आमच्या पाणवठ्यावरती आला होता. सहजासहजी दिसत नाही. त्याचं इंडियन थिकनी असं नाव आहे. याला करवानक असं पण म्हणतात. हा देखील रात्रींचर पक्षी आहे. त्याच्या डोळ्याच्या आकारावरून तुमच्या लक्षात येईल, डोळ्याचा आकार मोठा आहे, याचा अर्थ लाईट गॅदरिंग चांगलं आहे डोळ्याचं. डोळ्यावरती भरपूर प्रकाश पडला की त्याला दिसतं, तसंच अगदी कमी प्रकाश पडला तरी त्याला दिसतं. हा सोनभाळी हरेवा नावाचा पक्षी आहे, क्लोरॉप्सिस. किती सुंदर आहे. हा पण पाणी पिण्यासाठी आला होता. हा नकलाकार आहे पक्ष्यांमधला, इतर पक्ष्यांच्या आवाजांच्या नकला करतो. ही आमची छोटीशी खारुताई पण पाणी प्यायला आली होती. अनेक प्रकारचे प्राणी देखील या पाणवठ्यावरती येतात. आमच्याकडे बिबट्या आलेला आहे, अस्वल येतं, कधी कधी वाघ येतो. वाघ कमी येतो पण वाघ पण येतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी आणि प्राणी, पशुपक्षी या पाणवठ्यावरती पाणी पिण्यासाठी येतात. हे मुंगूस आहे, लाल तोंडी मुंगूस, ते पण यावर्षी पाण्यावरती आलं होतं. नेक्स्ट, म्हणजे आता आपण पक्षी निरीक्षणाकडनं पक्षी संवर्धनाकडे हळूहळू पुढे पुढे जातोय. पक्ष्यांचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला काही कृती करता येईल. पक्ष्यांचं संवर्धन करण्यासाठी पक्ष्यांना खायला घालणं हे मात्र कधी करू नका, कारण त्याची गरज नसते त्यांना. पक्षी हे स्वतःचं अन्न मिळवण्यासाठी समर्थ असतात. त्यांना माहित असतं आपलं अन्न कुठे आहे आणि त्यांना जन्मजात माहित असतं, इनबॉर्न असतं ते.
त्यांना सांगण्याची गरज नसते, की कावळ्याच्या पिल्लाला सांगावं लागत नाही पुढे गेल्यानंतर की तो उंदीर पडलेला आहे तो तू खा वगैरे, असं काही त्याला सांगायची गरज नसते. ही छोटीशी मैना आहे, त्याला भांगपाडी मैना म्हणतात, ती मस्त आंघोळ करते आमच्याच पाणवठ्यावरती. हा मगाशी पाहिला होता आपण पक्षी, स्वर्गीय नर्तक त्याचं नाव आहे, त्याचा नर आहे हा. काही पक्षी पाणवठ्यावरती येतात पण पाणी पण पितात आणि उन्हाला बसतात. पक्ष्यांना उन्हाला बसणं हे खूप महत्वाचं असतं, ज्याला आपण सन बेदिंग म्हणूयात किंवा सन बाथ म्हणूयात. तर इथे तुमच्या लक्षात येईल की पक्षी कलंडलेत, कोणी तिरका झालाय, कोणी बसलाय, आणि मग त्यांनी त्यांची पिसं फिसकारलेली आहेत आणि या फिसकारलेल्या पिसांमुळे त्यांना त्यांच्या अंगावरती ऊन घेता येतं. तर हा आपल्या या प्रेझेंटेशनचा शेवटचा फोटो आहे. या फोटोमध्ये सररुची नावाचा एका बदकांचा थवा उडतोय आणि ही खूप लांबून प्रवास करून येतात आपल्याकडे पक्षी. पक्ष्यांचं स्थलांतर हा पूर्णपणे नवीन विषय आहे आणि त्या विषयासाठी आता परत एकदा केव्हा तरी अशीच छान बैठक, अशीच छान मैफल ही रंगवावी लागेल. त्याच्यासाठी आपण एकदा परत केव्हा तरी बसूयात. आपण अत्यंत शांतपणे हा कार्यक्रम सगळ्यांनी ऐकून घेतला, त्याबद्दल मी बेडेकर महाविद्यालयाचा मनापासून आभारी आहे. तुम्ही प्रत्यक्ष केव्हा तरी आमच्या नागझिऱ्याला पक्षी बघण्यासाठी यावं अशी माझी विनंती आहे. पक्ष्यांच्या दुनियेची एक छोटीशी सफर आपण आतापर्यंत केली. प्रत्यक्ष पक्षी बघण्यात खूप वेगळी मजा असते आणि मुंबईच्या परिसरामध्ये बोरिवली नॅशनल पार्क, कर्नाळा अभयारण्य, फणसाड, अलिबाग, समुद्र किनारा, ठाण्याच्या जवळची खाडी, नंतर भांडूप पंपिंग स्टेशन, शिवडी या ठिकाणी आपण जाऊन प्रत्यक्ष पक्षी बघू शकतो. तर काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. थँक्यू सर. कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारू शकता. हॅलो सर, नमस्कार. महेश नमस्कार. पाटील. हा पुरंदे सर, नमस्कार सर. नमस्कार. मी उपप्राचार्य सुभाष शिंदे बोलतोय सर. अप्रतिम व्याख्यान झालं. फारच तुमचं व्याख्यान ऐकताना तुम्ही व्यंकटेश माडगुळकरांचाही उल्लेख केला. मी समग्र व्यंकटेश माडगुळकर वाचलेला आहे आणि मारुती चितमपल्ली आणि योगायोग म्हणजे माझ्या बाजूलाच्या इतर पालवी पुस्तक आहे मारुती चितमपल्लींचं. नागजिराचा उल्लेख झाला तर त्यांचंही आठवण झाली. सर तुम्ही आवाज फार हुबेहूब काढलेत आणि म्हणजे मला फक्त तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. प्रश्न विचारण्याच्या पलीकडे म्हणजे तुम्ही एक नवीन नजर मिळते पक्ष्यांना, तुम्ही बाहेर जेव्हा निरीक्षण सुरू करता तेव्हा असं म्हटलं, ते फार शिकण्यासारखं वाक्य आहे. तर फार सुरेख व्याख्यान झालं सर आणि आमच्या घरच्यांनी सर्वांनीच ते सर फार त्याचा आनंद लुटला. सर आता दिवस फारच चांगला गेला, असं सुरुवात चांगली झाली असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा मी महेश पाटील सरांचे आणि आमच्या प्राचार्य सुचित्रा नाईक मॅडमचे धन्यवाद आणि आभार मानतो की त्यांनी एवढं चांगलं व्याख्यान ठेवलं किरण पुरंदरे सरांचं. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू. बारसे सरांना प्रश्न विचारायचे. पुरंदरे सर नमस्कार. मला सर एक प्रश्न असा पडला, एक सामान्य, मी बऱ्याचदा ट्रेकिंग, हायकिंग, सायकलिंगच्या निमित्ताने बरेच ठिकाणी फिरलोय. परंतु तुम्ही जसं जंगलात, अभयारण्यात राहता महिने म्हणजे वर्ष, मी तुमची व्याख्याने ऐकली आणि पक्षी निरीक्षण हा तुमचा छंद आणि तुम्ही केलेला अभ्यास हा खरोखर सगळ्यांना अतिशय माहितीपूर्ण आहे आणि आमच्या सारख्याला जे कधी पक्षी आम्ही पाहत नाही किंवा माहिती नाही, ती माहिती खूप चांगल्या पद्धतीने होते. मला एक प्रश्न असा पडतो की तुम्ही महिने आणि वर्ष सुद्धा, काही वर्ष जंगलात राहता, अभयारण्यात राहता, पक्षी निरीक्षणाच्या निमित्ताने तुम्ही राहतात ते बरोबर आहे, पण या जंगलामध्ये पक्ष्यांसोबतच हिंस्र प्राणी सुद्धा असतात. तर मग असे काही तुमचे अनुभव थोडक्यात सांगता येतील का, की कसं तुम्ही हे सगळं मॅनेज करता? पक्षी बघत असताना प्राणी पण दिसतात, ते खरं आहे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे. आणि त्यावेळेला आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि माझ्या बरोबर काही आमच्या गावातली मंडळी पण असतात, त्यामुळे आमचं लक्ष असतं परिसरामध्ये. पण आता अगदी रिसेंटली घडलेली घटना तुम्हाला सांगतो की मोहाची फुलं पडतात जमिनीवरती आणि ती आदिवासी गोळा करतात मोहाची फुलं
एखादं जुनं जर का मोठं झाड असेल मोहाचं, तर ते साधारणपणे 250 ते 300 किलो फुलं एका आदिवासीला देतात. 10 ते 12 हजार रुपयांपर्यंत त्याची कमाई होऊ शकते मोठं झाड असेल तर. तर ती फुलं गोळा करत आम्ही फिरत होतो आणि मी निसर्गाशी मिळते जुळते कपडे अंगावरती घातलेले होते आणि पटकन कळत नव्हतं मी एका ठिकाणी बसलेलो होतो. तर तेवढ्यात माझ्या मागच्या बाजूनी पाचोळ्याचा आवाज आला आणि त्याचा छक 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 असा पाचोळा वाजला. तर मी हळूच मागे बघितलं काय येतंय म्हणून. तर पहिल्यांदा बराच वेळ आवाज आला, मग नंतर मला असं लक्षात आलं की प्रचंड मोठ्या आकाराचं रानडुक्कर माझ्या दिशेने येत आहे. आणि रानडुक्कर असं म्हटलं की लोक खूप घाबरतात आणि त्यांना खूप भीती वाटते. आणि विशेषतः एकटं रानडुक्कर जर का असेल, त्याला एकाड्या म्हणतात किंवा एकुला म्हणतात, तर तो खूपच डेंजरस असतो. तेव्हा मी जिथे उभा होतो तिथेच उभा राहिलो, पण खूप घाबरलो होतो. म्हणजे हे काय मला सांगायला काही कमीपणा वाटत नाही की मी खूप घाबरलो होतो. आणि माझ्या नशिबाने तो माझ्या बाजूने गेला रानडुक्कर आणि तो परत वळला आणि माझ्याकडे बघायला लागला एकटक. रानडुकराला एक विचित्र सवय असते, तो म्हणजे तो एका जागी उभा राहतो आणि गोठल्यासारखा उभा राहतो, थिजल्यासारखा उभा राहतो. काय त्याच्या डोक्यात त्यावेळेला चाललेलं असतं काय माहिती, पण तो असा थिजल्यासारखा एका जागी उभा राहिला आणि माझ्याकडे बघायला लागला. तर मला तेव्हा जास्त भीती वाटायला लागली, कारण तेव्हा आमच्या त्या दोघांमधलं अंतर पण खूप कमी झालेलं होतं. आणि मग तो अचानक वळला आणि हळूहळू त्याच्या दिशेने जिकडे त्याला जायचंय तिकडे तो निघून गेला. आता तुम्ही म्हणाले याच्यात भिण्यासारखं काय असतं, तर रानडुकराला जे सुळे असतात ना, त्या सुळ्यांनी जर का त्यांनी त्याला हुदाडा देणे म्हणतात इकडे, जर का तुम्हाला हुदाडा दिला त्या सुळ्यांनी की तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो, जखमा होतात, फाटतं अंग, तुम्ही खाली पडू शकता, बेशुद्ध होऊ शकता, रक्तपात होऊ शकतो मोठ्या प्रमाणात. तर मला असं वाटतं की हे पार्ट अँड पार्सल असं आहे हे पक्षी निरीक्षणाच्या छंदाचं. साप चावू शकतो, एखादा विंचू तुम्हाला दंश करू शकतो. कितीतरी वेळेला मी जंगलात पक्षी बघण्यासाठी गेलोय आणि मला साप दिसला असं झालंय. एकदा जंगलात पक्षी बघायला गेलो आणि एकदम अचानक समोर अस्वल आलं. अस्वलाची पण खूप भीती वाटते. तर मला असं वाटतं की प्रत्येकाला आपण जगावं असंच वाटत असतं. म्हणजे आपला इन्स्टिंक्ट काय आहे, आपली उपजत प्रेरणा काय आहे, आपली सहज प्रेरणा काय आहे, तर मला जगायचंय ही आपली प्रेरणा असते. बघा तुम्ही विचार करा याच्यावरती. ऍट द एंड ऑफ द डे रोज संध्याकाळी आपल्याला काय वाटतं की आपण सुरक्षित असायला पाहिजे, आपण जगलं पाहिजे, आपण जिवंत राहिलं पाहिजे. आणि म्हणून काही जण असं म्हणतात की आपण सकाळी उठल्यानंतर जर का आपण जिवंत असू, आपण सुरक्षित असू, आपण सुखरूप असू, तर आपण जरा हसलं पाहिजे स्वतःशी, जरा आरशात बघून हसलं पाहिजे की मी आज जिवंत आहे आणि सुरक्षित आहे. त्यामुळे मूळ आपला जो इन्स्टिंक्ट आहे, आपली उपजत प्रेरणा जी आहे ना, ती जगणं हीच आहे आणि आपल्याला जगावं असं वाटतं प्रत्येकाला. तर याच्यातून या सगळ्या गोष्टी आम्ही हळूहळू शिकत जातो. आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही काही महिने जंगलामध्ये राहता, आता तर मी कायमचाच जंगलात आलोय राहायला. म्हणजे पेटेझरी नावाचं जे गाव आहे तिथे एक छोटस गाव आहे नागझिऱ्याच्या अलीकडे, तिथे घर बांधलंय आणि तिथे मी राहतो. माझ्या बरोबर काही माझे मित्र पण आहेत, माझी पत्नी पण बरोबर आहे माझ्या, आणि या गावातल्या लोकांची ओळख झाली आहे. त्यामुळे मी 365 दिवस जंगलातच राहतो. मी आता पुणे शहराला रामराम केलेला आहे आणि 70 लाख लोकांमधून 70 लाख झाडांमध्ये आलोय आता. ग्रेट सर, एक याला जोडून एक प्रश्न विचारू का, म्हणजे माहिती मिळावी म्हणून. तुम्ही ही पक्ष्यांचा आवाज काढण्याची जी कला तुम्ही अवगत केली आहे आणि जोपासली आहे, याचा तुम्हाला प्रत्यक्षात निसर्गात राहताना कधी फायदा झालाय का? म्हणजे फायदा असं नाही म्हणणार मी, मला आवडतं म्हणून मी हे करतो. आणि काही वेळेला पक्ष्यांचा अभ्यास करताना त्याचा फायदा होतो. उदाहरणार्थ एखादा पक्षी जर का तुम्हाला दिसत नसेल पटकन, तर आम्ही एक विचित्र आवाज काढतो. तसा आवाज काढला की तो पक्षी काय आवाज आलाय, हा कसला आवाज आलाय असं म्हणून तो पटकन बाहेर येतो. तो आवाज हा असा आवाज काढला की काय झालंय,
काय चाललंय असं काहीतरी वाटतं आणि मग तो पक्षी बाहेर येतो. याच्या व्यतिरिक्त कुठलाही तसा फायदा मिळत नाही मला. आणि दुसरं म्हणजे बऱ्याच वेळेला आपण असं म्हणत असतो की माझ्याकडे खूप पैसे आहेत, मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे खूप बुद्धीचं वैभव आहे, आणि असं आपण मानतो. आणि हे खरं आहे की माणूस हा संबंध पृथ्वी तलावावरचा सर्वात हुशार प्राणी आहे, कारण त्याला कारण मीमांसा दिलेली आहे, विचार करण्याची शक्ती दिलेली आहे. पण आपण जे असं म्हणतो ना की मी 10 कोटी रुपये खर्च करून एक जंगल विकत घेतलंय, हे जंगल माझं आहे, मी जमीन विकत घेतली, ही जमीन माझी आहे. तर इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे त्या जमिनीवरती किंवा त्या जंगलात राहणाऱ्या पशु पक्ष्यांकडनं आपण ती जमीन विकत घेतलेली नसते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपलं आणि त्यांचं सहजीवन असायला पाहिजे ना. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. किंवा मी माझ्या एका कवितेमध्ये असं म्हटलंय की पाखराशी प्रीत जडता भरावलो त्याच्या सवे, फुल फुलता सावरीचे गातसे त्याचेच गाणे, रात्र सरता जाग यावी सूर त्याचे ओळखीचे, शिशिरातही रान भरी इंद्रधनु भिरभिरते, सूर त्याचे सूर माझे प्रेम रंगी नाहले, अर्थहीन आयुष्याचे अर्थपूर्ण गीत झाले, आगळा मी वेगळा मी लख लखता मोर मी, गडद निळ्या नभांगणी फडफडता जीव मी, सांज ढळता ओढ लागे दुरातल्या कोटराची, फुल फुलले सावरीचे भेट होता काळजाची, असे माझे मैत्र आहे स्वप्न द्विजांचे नित्य पाहे. द्विज म्हणजे पक्षी, जो 2 वेळा जन्म घेतो तो द्विज. तो एकदा अंड्यात असतो आणि मग परत बाहेर येतो. पाखराशी प्रीत जडता भरारलो, असे माझे मैत्र आहे स्वप्न द्विजांचे नित्य पाहे, हृदयातील घरट्यात माझी या चिवचिवणारी 2 पाखर. वाह वाह, क्या बात आहे सर. हे नातं आहे. मला काय वाटतं माहितीये का, तुमच्या महाविद्यालयातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी एक छोटीशी सूचना करू का, केली तर चालेल का? हो सर, प्राचार्य आहेत, त्यांच्या परवानगी नक्की करा सर. तर ती सूचना अशी आहे की तुम्ही आयुष्यात कुठलाही विषय निवडा, पण त्याच्यामध्ये इतकं तुम्ही झपाटल्यासारखं काम करा ना की तुमची तहानभूकच विसरली पाहिजे पूर्णपणे, आणि तुम्ही आणि तो विषय एकच झाला पाहिजे पूर्णपणे. हे मला तर आता कितीतरी वेळेला अशी स्वप्न पडतात की मी पक्ष्यांबरोबर आकाशामध्ये उडतोय. म्हणून मी असं म्हटलंय की पाखराशी प्रीत जडता भरारलो त्याच्या सवे, फुल फुलले सावरीचे गातसे त्याचे गाणे. असं ते एकरूप व्हायला पाहिजे. मजा आहे त्याच्यामध्ये. काय माहितीये का की कुठल्याही विषयामध्ये झोकून देण्यामध्ये जी बेहोशी आहे, जी धुंदी आहे, जी नशा आहे, आणि जो मनस्वीपणा आहे ना, त्याचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे. तुम्ही कोणताही विषय निवडा जगातला, पण त्याच्यामध्ये इतकं खोल घुसायचं की त्याच्यातलं मजाच वेगळी असते. ते पहिल्यांदा करायचं, मग प्रसिद्धी, पैसा, घर दार, कपडे लत्ते हे सगळं मागून येतं आपोआप. आधी काहीतरी करा, आणि ते करण्यासाठीची जिद्द पाहिजे आपल्यामध्ये, आणि ते वेड पण पाहिजे, वेडासारखं झपाटलं पाहिजे. मला पुष्कळदा लोक विचारतात की ते इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे तुमचे कोण? तर बाबासाहेब पुरंदरेंच्या बद्दल मला प्रचंड आदर आहे, आणि आनंदाची गोष्ट अशी की नुकतंच त्यांनी 100व्या वर्षामध्ये पदार्पण केले बाबासाहेबांनी. तर त्यांचा विषय इतिहास आहे, माझा विषय पक्षी, निसर्ग, प्राणी, पर्यावरण असा आहे. आमचे विषय वेगवेगळे आहेत, पण झपाटलेपणा तोच आहे. झपाटलं पाहिजे, आपल्याला वेळ लागलं पाहिजे कुठल्या तरी विषयाचं. म्हणजे आजच्या या माझ्या प्रेझेंटेशन मधून आपल्या बेडेकर महाविद्यालयातल्या मुलांनी झपाटलेपणा जर का घेतला तर मला फार आनंद होईल. आणि अशी झपाटलेली मुलं जर का आपल्या महाविद्यालयात तयार झाली तर त्यांना भेटायला पण येईन मी मुद्दाम त्यावेळेला. मग मी शहरात आलो की नाही वगैरे असा काही विचार माझ्या मनात येणार नाही. म्हणजे मी त्याच्यासाठी मी जंगल सोडायला सुद्धा तयार आहे. मला जंगल सोडायला आवडणार नाही खरं, पण मी तयार आहे त्याच्यासाठी. सर, या उलट आम्हालाच तुम्हाला नागझिऱ्याला येऊन भेटायला आवडेल सर. जरूर जरूर या, तुम्ही या. अगदी सर, बारशे सर बरोबर म्हटले. आम्ही सर नागझिऱ्याला येऊन त्यानिमित्ताने आमची थेट पक्षांशी ओळख होईल. अजून कोणाला काही प्रश्न मला वाटतं नाही आहेत. कोणाला काही असतील तर प्लीज विचारावे.
सर मला एक प्रश्न विचारायचा. रोहित बापट सर विचारा. सर सेशन खूपच छान होता. मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. काही वर्षांपूर्वी माझे काही मित्र मला ठाण्याच्या खाडीजवळ घेऊन गेले होते, जिथे फ्लेमिंगोज आले होते काही दिवसांसाठी. तर मला तेव्हापासून पडलेला हा प्रश्न आहे की जे पक्षी स्थलांतर करतात वर्षाच्या एका ठराविक काळापुरतं, म्हणजे ते वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्स मधून वगैरे येतात, ते इतक्या लांबून त्यांना स्थलांतर करायचं समजतं कसं, म्हणजे विदाऊट डायरेक्शन, GPS अशा कुठल्याही टेक्नॉलॉजी शिवाय? विमुक्ताताई राजे यांना माझी विनंती आहे की असाच एक स्थलांतर या विषयावरचं पुढचं व्याख्यान ठरवून टाका. तर ते खूपच इंटरेस्टिंग आहे, खूप मोठा विषय आहे. पण पक्ष्यांच्या चोचीच्या मागच्या बाजूला एक प्रकारचं बायोलॉजिकल कंपास असतं आणि त्याच्यावरनं ते दिशादर्शन करू शकतात. पक्ष्यांना बॅरोमॅट्रिक प्रेशर कळतं, पक्ष्यांना वाऱ्याची दिशा कळते, आकाशातले तारे, नक्षत्रपुंज, ग्रह यांचा पण त्यांचा अभ्यास असतो. त्यांना लँडस्केप खूप चांगला वाचता येतो पक्ष्यांना आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या वापरून पक्षी इकडून तिकडे जातात किंवा स्थलांतर करतात. आपण स्वतंत्रपणे बोलू या विषयावरती, फार इंटरेस्टिंग आहे विषय आणि अर्थातच हे इनबॉर्न आहे, म्हणजे उपजत आहे. हा, 1-2 मिनिटामध्ये मी आलो. हा, ओके, थँक्यू सर. ओके सर, ओके. विमुक्ता मॅडम यानंतर आभार प्रदर्शन आणि मग पसायदान प्राची मॅडम. हो सर, हो. प्राची मॅडम याचे स्क्रीनशॉट घेतलेत का? हो मॅडम, घेतलंय. थँक्यू. कॅमेरा चालू करायला सांगून मॅडम शेवटी घेऊया परत. हो, चालेल. हा मॅडम, सर जॉईन झालेत. सर प्रश्न झालेले आहेत, आपण आता आभार प्रदर्शनाकडे वळूया. कोणाला काही आहेत का प्रश्न? कुठल्या प्राध्यापकांना काही असतील तर एक शेवटचा प्रश्न आपण घेऊ शकतो. 1-2 मिनिटं बोलू का? हा सर, बोला. हा, धर्माधिकारी सर कसे आहेत? सर आज जॉईन नाही झालेत मला वाटतं धर्माधिकारी. मग त्यांच्या घरी कोणीतरी आजारी होतं असं मला कळलं. त्यांचे वडील बरे. त्यांची मला आठवण आली एकदम, कारण त्यांनी हा कार्यक्रम ठरवण्यामध्ये पुढाकार घेतला होता. आणि ते माझे खूप चांगले मित्र आहेत आणि ते खूप हुशार आहेत, ज्ञानी आहेत एकदम, आणि त्यांचा संस्कृतचा अभ्यास पण खूप दांडगा आहे. तर ते मला एका वर्कशॉप मध्ये भेटले होते, एका कार्यशाळेमध्ये भेटले होते. तर त्यांना नमस्कार आहे. आज ते नाही, काही अडचणीच्यामुळे ते नाही येऊ शकलेत. आता बरेच त्यांचे वडील आहेत पुण्याला, ससूनमध्ये आता ऍडमिट केले. बरं, तेच मूळ सूत्रसंचालन करणार होते कार्यक्रमाचं. मॅडम काल आयत्या वेळेला मॅडम मी हे सूत्र हातात घेतलेली आहे. पण तुम्ही पण खूप छान सूत्रसंचालन केलं. थँक्यू सर. मॅडम आभार प्रदर्शनाकडे वळूया. हो सर, थँक्यू महेश सर.
पुरंदरे सर, तुम्ही आत्ताच बोलताना बाबासाहेब पुरंदरे यांचा उल्लेख केलात आणि ते नेहमी एक वाक्य म्हणतात त्यांच्या व्याख्यानात की वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात. ते स्वतः शिवशाहीर म्हणून त्यांनी इतिहास घडवलेला आहे आणि मला वाटतं आम्ही सुद्धा तुमच्या ह्या सगळ्या व्याख्यानामुळे उद्याचा इतिहास काय आहे त्याचे साक्षीदार तुमच्या अभ्यासामुळे आणि सगळ्या संशोधनामुळे झालो आहोत. खरंच तुमचा जो पक्ष्यांशी आणि एकूण निसर्गाशी असलेला जो अनुबंध आहे तो खूप छान तुम्ही उलगडून दाखवला आणि आम्हाला व्हर्च्युअल बर्ड सेंच्युरीमध्ये नेऊन आणलं असं म्हटलं तरी हरकत नाही. जोशी पेडेकर महाविद्यालयाच्या वतीने तुमचे खरंच मनपूर्वक आभार मानते की तुम्ही तिकडे नागझिराच्या सारख्या ठिकाणी असून सुद्धा खूप आधी सकाळीच स्वतःला आम्हाला अवेलेबल करून दिलं. तसंच विप्रमचे अध्यक्ष डॉक्टर विजय पेडेकर सर, प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांचेही आभार. सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख, उपस्थित प्राध्यापक यांना धन्यवाद आणि आजच्या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू ज्यांनी अतिशय यशस्वीपणे सांभाळली त्या प्राध्यापिका प्राची नितनवरे मॅडम यांचेही धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होणार आहे तरी सर्वांना आपले माईक पुन्हा म्यूट करायची विनंती. धन्यवाद. तत्पूर्वी मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी कॅमेरे ऑन केले तर एक आपल्याला ग्रुप फोटो काढता येईल एका मिनिटासाठी आणि त्यानंतर प्राची मॅडम पसायदान प्ले करतील. तर सर्वांना विनंती की त्यांनी एका सेकंदासाठी कॅमेरा चालू करावे. प्राची मॅडम. हो सर, घेते. हो. हो सर, घेते. थँक्यू. प्राची मॅडम हा पसायदान. थँक्यू पुन्हा एकदा पुरंदरे सर, मनपूर्वक आभारी. सर्वांचे मनापासून आभार मानते आणि आजचा आपला कार्यक्रम संपला. थँक्यू महेश सर.